So I'm going to actually give out one hack on this podcast. What I do is that. So hi everyone, मी केतकी गरुड लिमय आहे. मी फाउंडर ऑफ द वॉल्यूम कंपनी आहे. वॉल्यूम कंपनी एक हेअर केअर ब्रँड आहे. वी मेक हेअर केअर प्रोडक्ट्स फॉर ऑल हेअर केअर प्रॉब्लेम. हेअर ग्रोथ पासून ते हेअर फॉल पासून ते हेअर थिनिंग पासून टू एव्हरीथिंग. हेअर केअर इज अ स्लो प्रोसेस आणि इट्स अन इमोशनल वन. कारण माझ्या पिलो केसवर किती माझे केस पडतायत हे तू ऑब्झर्व करतो. मी अंघोळ करताना एक पण केस एक्स्ट्रा असेल माझ्या बाथरूमच्या ड्रेनवरती ते पण नोटीस होतं तुम्हाला. वेन यू आर हॅव्हिंग अ बॅड हेअर, सो इट इज टाईड अप युअर कॉन्फिडन्स अँड युअर सेल्फ इस्टीम. आणि जसं हे तुम्हाला रिअलाइज व्हायला लागतं की अरे नाही हे ठीक नाहीये आणि माझे केस कसे खराब होत आहेत, बारीक दिसत आहेत, पातळ दिसत आहेत, बॉल्डिंग होत आहे. इट स्टार्ट इम्पॅक्टिंग यू होलिस्टिकली. सो आय कीप टेलिंग पीपल की हेअर ही जी गोष्ट आहे तुम्हाला होलिस्टिकली बघितली पाहिजे. लाईफस्टाईल आणि प्रोडक्ट्स आर इक्वली इम्पॉर्टंट. नायदर ऑफ वन इज गोइंग टू हेल्प यू 100%. तर how should one choose a best product? त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लोकांना आपला स्कॅल्प आणि आपले हेअर हे दोन वेगळ्या गोष्टी. इंडियामध्ये ते टॉक अबाउट हेअर इन फॉर्म ऑफ माझे केस फ्रिझी आहेत, माझे केस ड्राय आहेत, माझे केस कर्ली आहेत, माझे केस स्मूथ आहेत आणि ते प्रोडक्ट त्या बेसिस वरती घेतात. बरोबर. बट दे नेव्हर बाय प्रोडक्ट्स और दे नेव्हर अंडरस्टँड की तुमचा स्कॅल्प कसा आहे. बिकॉज तुमचं फाउंडेशन इज युअर स्कॅल्प. जर का तुमचं स्कॅल्प चांगलं असणार आहे तर तुमचे केस ऑटोमॅटिकली चांगलेच येणार आहे. Whenever I see these ads, I always find the models with the hair त्यांचे जे वापरतात कुठे काय वाटतात. See, every brand when they sell, they make it look as if this is the ideal hair, which ideally should not be the case. I think थोडंसं narrative change होत आहे. तसे नसतात कारण सगळ्यांचे केस तसे नसूच शकतात. It is a multiple people work together to make you look like that. मला वाटतं की this hair type is the ideal hair type. आणि माझे केस काहीच नाही. आणि मग तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं सेल्फ इस्टीम सगळंच खालती जायला लागतं. बिकॉज तुम्हाला असा एक बेंचमार्क दाखवलाय तुमच्या समोर की अरे फॉर एक्झाम्पल कुठलीतरी बॉलिवूड सेलिब्रिटी आली, बघ तिचे केस कसे. पण तिचे केस तसे नाहीये. तिचे केस तसे बनवलेत त्या व्हिडिओ करता, त्या ऍड करता. काय ऍक्च्युली असतं होलिस्टिक हेअर केअर? खरं हेअर कलर करावं का नाही करावं? डू हेअर वॅक्स अँड हेअर जेल्स ऍक्च्युली डॅमेज युअर हेअर ओव्हर अ लॉंग टर्म? तुझ्या प्रोडक्ट्स मध्ये असं काय वेगळं आहे? हाय केतकी, वेलकम टू काय बोलताय. थँक्यू सो मच मयुरेश फॉर हॅव्हिंग मी. अँड आय नो की हा आपण पॉडकास्ट खूप दिवसांपासून प्लॅन करतोय. फायनली वी कुड डू इट. होतोय. येस. तर टुडे वी हॅव केतकी गरुड लिमय, द फाउंडर ऑफ द वॉल्यूम कंपनी. केतकी, फॉर अवर व्ह्युअर्स ज्यांना तू माहिती नाहीयेस तर आणि त्यांना तुझा ब्रँड माहिती नाहीये त्याच्यासाठी फक्त एकदा कॅमेऱ्यात बघून तर तू इंट्रोड्यूस करू शकलीस तर खूप बरं होईल. सो हाय एव्हरीवन, मी केतकी गरुड लिमय आहे. मी फाउंडर ऑफ द वॉल्यूम कंपनी आहे. वॉल्यूम कंपनी एक हेअर केअर ब्रँड आहे. मी पुण्याचीच आहे. हे ब्रँड पण पुण्याचंच आहे. वी मेक हेअर केअर प्रोडक्ट्स फॉर ऑल हेअर केअर प्रॉब्लेम्स. म्हणजे हेअर ग्रोथ पासून ते हेअर फॉल पासून ते हेअर थिनिंग पासून टू एव्हरीथिंग. I come with a background of as a hair scientist. So I worked with L'Oreal R&D for 10 years, with Himalaya R&D. आणि त्याच्या आधी I used to work in pharma. So I come with a very strong stringent formulation background and हे फॉर्म्युलेशन सगळे मी केलेत आणि आमचे सगळे प्रोडक्ट्स इथेच मॅन्युफॅक्चर होतात इन दिस प्लेस कॉल्ड सातारा, विच इज लाईक 110 किलोमीटर्स अवे फ्रॉम पुणे. आणि आमचं व्हाईट फॉर्म्युलेशन नाही, म्हणजे व्हाईट लेबलिंग आम्ही करत नाही. सगळे फॉर्म्युला मी बनवलेत, प्रोडक्ट्स माझे आहेत आणि क्वालिटी ड्रिव्हन खूप आहेत. अमेझिंग केतकी. हेअर केअर कारण का आय थिंक हा सगळ्यात मोठा इश्यू आहे आता सगळ्यांना. रादर पोस्ट कोविड पण म्हणता येईल. आणि आय थिंक इट्स अ ग्रोईंग प्रॉब्लेम. इट्स अ ग्रोईंग प्रॉब्लेम. करेक्ट. पण तुझ्यामध्ये आजकाल हा एवढा मोठा प्रॉब्लेम का झालेला आहे हेअर केअरचा? तो थोडासा तू आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगशील? सो आय थिंक हेअर केअर हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा नुसता केसाचा प्रॉब्लेम नाही आहे. अकॉर्डिंग टू मी इट्स अ लाईफस्टाईल प्रॉब्लेम. कारण केसासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी लागतात आपल्याला. फक्त प्रोडक्ट्स वापरणं नी तुमचे केस सुधारत नाही. ज्यांचे प्रॉब्लेम खूप सुपरफिशियल असतील, म्हणजे ड्रायनेस आहे, रफनेस आहे किंवा सीझनल तुम्हाला डॅन्ड्रफ होतोय, ते तुम्हाला सॉर्ट होऊ शकतात. पण एखादा प्रॉब्लेम खूप लॉंग परसिस्टंट आहे, म्हणजे 6 महिन्यापासून तुमचे केस भयंकर गळतायत किंवा तुमच्या क्राऊन एरियामध्ये तुमचे केस खूप पातळ व्हायला लागलेले आहेत, तुम्हाला बॉल्डिंग व्हायला लागलेलं आहे, दॅट इज अ लॉट रिलेटेड टू युअर हेल्थ. आपण काय खातो, आपण काय पितो, आपण कसे झोपतो, स्ट्रेस इज अ ह्यूज फॅक्टर. नंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स इज अ बिग फॅक्टर.
कुठलं पाणी वापरतो केस धुण्यासाठी, हा. आणि न्यूट्रिशन. ऑल दीज पिलर्स टुगेदर मेक युअर हेअर हेल्थ. आय वुडंट से की फक्त लाईफस्टाईल इम्पॉर्टंट आहे, अलॉंग विथ लाईफस्टाईल ओव्हरऑल ऍप्लिकेशन पण इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल. बरोबर. पण मला एक सांग की आता मोस्ट ऑफ द पीपल वी आर ट्राईंग टू हॅव अ गुड लाईफस्टाईल, वी आर ट्राईंग टू हॅव चांगलं खाणं पिणं झोपणं वगैरे. व्हॉट इज चांगलं खाणं पिणं? चांगलं खाणं म्हणजे वेळेवर खाणं, 2ला न झोपणं, 12ला झोपणं, Yes. व्यायाम करणं, स्ट्रेस कमी घेणं. Yeah. ठीक आहे. पण होत आहे काय की आता ही एक बाजू झाली आणि एक तुझे हेअर प्रोडक्ट्सची एक बाजू झाली, मग सगळ्या कंपनीज झाल्या की जे तुम्हाला म्हणतात की आमचाच बेस्ट शॅम्पू, आमचंच बेस्ट कंडिशनर. मग मी केस कापायला गेलो तर तिकडे तो म्हणणार सर थिनिंग झाले ना तुम्हाला, तुम्ही हे काहीतरी आता आमच्याकडनं तुम्ही हेअर आमचा- स्पा करून घ्या. हा, हेअर स्पाचं 1 लाख रुपयाचं पॅकेज घ्या एक्झाम्पल. पण असं काय काय ते सांगतात, मग आपल्याला काय ऑप्शन नसतो. व्हॉट वी डू की हो बाबा कर कर कर, हे कर ते कर. ते 2-3 प्रोडक्ट पण आपल्याला लावणार वगैरे वगैरे सगळं, आणि सांगणार की हेच वापरा. हा. आणि मग ते सेरम देणार त्याच्यामध्ये. आधी आपण तेल वापरायचो, त्याचं ते नवीन फॉर्म आलेला आहे की सेरम देणार मग आपल्याला ते सेरम. सो माय क्वेश्चन इज की हे सगळे जेव्हा एवढे ऑप्शन्स असतात मार्केटमध्ये, हाऊ डू यू चूज अ राईट प्रोडक्ट फॉर युअर हेअर? फॉर एक्झाम्पल बेसिक कुठलाही प्रॉब्लेम, जर हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल, तर हाऊ शुड वन चूज अ बेस्ट प्रोडक्ट? काय विचार करायला पाहिजे, काय बघायला पाहिजे घेताना? तर या बाबतीत काय सांगू शकतो? सो आय थिंक ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लोकांना आपला स्कॅल्प आणि आपले हेअर हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. इंडियामध्ये, आय जस्ट स्पीक अबाउट इंडिया आणि जनरल पॉप्युलेशन, ते टॉक अबाउट हेअर इन फॉर्म ऑफ माझे केस फ्रिझी आहेत, माझे केस ड्राय आहेत, माझे केस कर्ली आहेत, माझे केस स्मूथ आहेत, आणि ते प्रोडक्ट्स त्या बेसिस वरती घेतात. बरोबर. बट दे नेव्हर बाय प्रोडक्ट्स, और दे नेव्हर अंडरस्टँड की तुमचा स्कॅल्प कसा आहे. बिकॉज तुमचं फाउंडेशन इज युअर स्कॅल्प. जर का तुमचं स्कॅल्प चांगलं असणार आहे तर तुमचे केस ऑटोमॅटिकली चांगलेच येणार आहेत. सो स्कॅल्प जर का तुमचं थ्रायव्हिंग नसेल, थ्रायव्हिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये छान न्यूट्रिएंट्स नाही मिळत आहेत किंवा त्याच्यावर बिल्डअप झालाय. बिल्डअप काय असतो, आता आपण खूप सारे प्रोडक्ट्स वापरतो, जर का ते नीट धुतले नाही गेले त्याचा एक लेअर बनतो आपल्या स्कॅल्पवरती. स्वेट आहे, पोल्युशन आहे, डॅन्ड्रफ आहे, फ्लेक्स आहेत, इचिनेस होतं त्याच्यामुळे. सो त्याच्यामध्ये ऑलरेडी एक लेअर बनवून गेलेला असतो. बरोबर आहे. जोपर्यंत तो लेअर क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठला पण प्रोडक्ट वापराल तर तो तुम्हाला सूटच होणार नाही, कारण का तो प्रोडक्ट ऍब्सॉर्बच केला जात नाही. राईट. तो ऍब्सॉर्ब झाल्यामुळे लोकांना वाटतं की अरे मी जे वापरते ते कामच करत नाही. आणि आजकाल काय झालंय, लोकांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं. एव्हरीथिंग इज इन्स्टंट, थँक्स टू सोशल मीडिया, थँक्स टू द काइंड ऑफ लाईफस्टाईल दॅट वी लिव्ह इन. एक्झॅक्टली. सो झोमॅटो 10 मिनिटात येतं तुमचं जेवण, तुमचे अमेझॉनचे पॅकेजेस एका दिवसात येतात. सोशल मीडिया हॅज टोल्ड यू की विजिबल रिझल्ट तुम्हाला इन्स्टंटली दिसू शकतात. सो लोकांना पेशन्स नावाची गोष्टच नाहीये. सगळ्यांना असं वाटतं की अरे हे ट्राय करायला पाहिजे, ते ट्राय करायला पाहिजे, ते ट्राय करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये ते ऍक्च्युली अब्युज युअर स्कॅल्प सो मच की तुमचं स्कॅल्पला गरज काय आहे आणि तुम्ही करताय काय आहे ह्याचं त्यांना गांभीर्यच नाहीये. सो जोपर्यंत लोकांना त्यांचं स्कॅल्प करणार नाही तोपर्यंत त्यांचे केस काय आहेत काय. सो माझा जर का स्कॅल्पमध्ये भयंकर रेसिड्यू असेल आणि बिल्डअप असेल, पण मी फक्त जाऊन मी माझ्या फ्रीझी हेअर अँड ड्राय हेअरला जाऊन हेअर मास्क आणि कंडिशनर लावतेय, तर माझा स्कॅल्पचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्हच होणार नाही. सो व्हॉट आय ट्राय टू टेल एव्हरीबडी इज दॅट की इट शुड बी स्कॅल्प ड्रिव्हन. तुम्हाला तुमचं स्कॅल्प कसं आहे माहिती असलं पाहिजे. नाउ व्हेन आय से स्कॅल्प, की कोणाचं तरी स्कॅल्प ऑइली असू शकतं. ऑइली म्हणजे आपला स्कॅल्प सीबम जनरेट करतं, जे की ऑइल ग्लँड असतात. काही लोकांमध्ये भयंकर, जे लोक म्हणतात अरे माझे केस खूप लवकर तेलकट होतात, काही म्हणतात माझं स्कॅल्प खूप ड्राय आहे, म्हणून खूप सारे प्रोडक्ट्स ऍब्सॉर्ब करून घेतात. पण ड्राय आणि ऑइली एकत्र असू शकतो का स्कॅल्प? सो यू कॅन हॅव अन ऑइली स्कॅल्प विथ ड्राय एंड्स, और यू कॅन हॅव अन ऑइली स्कॅल्प विथ फ्रीझी हेअर असू शकतात. पण हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. और यू कॅन हॅव अ ड्राय स्कॅल्प विथ स्मूदर एंड्स ऑल्सो. तुमचं स्कॅल्प कसं आहे हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो वी हॅव ऍज अ व्हॉल्यूम कंपनी, अंडरस्टँडिंग द मार्केट अँड एव्हरीथिंग, वी हॅव लॉन्च्ड अ प्रोडक्ट कॉल्ड स्कॅल्प स्क्रब. अ लॉट ऑफ ब्रँड्स आर नॉट डुईंग इन द मार्केट. आहेत एक 5-6 ब्रँड्स. जसं आपल्या बॉडीचं एक्सफोलिएटर असतं की आपण डेड स्किन काढण्यासाठी आपण बॉडी स्क्रब वापरतो, दिस इज एक्झॅक्टली लाईक अ स्कॅल्प स्क्रब. त्याची का गरज असते, जसं मी तुम्हाला म्हणलं, पोल्युशन, स्वेट, इन्फ्लमेशन, डॅन्ड्रफ, प्रोडक्ट रेसिड्यू बिल्डअप जे काय असेल तो त्या स्क्रबनी काढला जातो. त्याच्यामध्ये आम्ही वॉलनट पार्टिकल्स इंट्रोड्यूस केलेत. सो दॅट काइंड ऑफ हेल्प्स यू मेक युअर स्कॅल्प स्क्विकी क्लीन. एकदा तुमचा स्कॅल्प स्क्विकी क्लीन झाला, तुम्ही जे पण प्रोडक्ट्स वापरू शकता ते छान ऍब्सॉर्ब होऊन तुम्हाला रिझल्ट दिसू शकतो. आणि आय थिंक ह्याच्यात एक सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लोकांना पेशन्स नावाची गोष्ट नाहीये. त्यांना सगळं ओव्हरनाईट पाहिजे असतं, किंवा
आणि ऑल्सो आय थिंक टू अ लार्ज एक्सटेंट सोशल मीडिया is very responsible for this because they have conditioned the Yeah. customer to think in a way because they market trends like 7 washes, बरोबर 3 आहे. washes, 3 7 washes, days, 3 7 days. washes, instant growth, miracle oil, miracle serum. अशा गोष्टी exist नाही करत. नाही It is करत. all, it's all marketing claim. Obviously for to sell. Again, it depends from hair to hair आणि scalp to scalp. ज्याचा स्कॅल्प खूप खराब आहे, ज्याचं हेअर जनरली खूप खराब आहे, त्यांना रिझल्ट कुठलेही इन्स्टंटली दिसणार नाहीये. बरोबर. I think patience and consistency are very, very important things that people need to believe in to see your hair साधारण thriving. किती पेशन्स ठेवला पाहिजे एखाद्याने काय प्रोडक्ट बाय केला का? कारण I तुझे think- म्हणतेस ते बरोबर आहे. I think 5 ते 8 आठवडे is minimum 5 for ते 8 people आठवडे. to Like kind of 2 have months, patience. 2 Yeah, ते 2 3 months months. असलंच पाहिजे. आणि ते सेम प्रोडक्ट वापरायचं त्याच्याने हाऊ डू यू चेक? I wouldn't really say की सेम प्रोडक्टची जे गरज advice आहे. असेल, for example. पण फॉर एक्झाम्पल आय हॅव सीन पीपल शिफ्टिंग फ्रॉम वन शॅम्पू टू अदर शॅम्पू एव्हरी वीक. ते करायची गरज नाहीये. बिकॉज तुम्हाला 7 डेज 3 वॉशेस मध्ये फरक दिसणार नाहीये. तुम्हाला काहीतरी एक गोष्ट मिनिमम 2 महिने वापरून बघितली पाहिजे. आणि मी परत रिआयट्रेट करते की नुसतं प्रोडक्ट्स आर नॉट गोइंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. बिकॉज आय माइट चेंज अ शॅम्पू, आय माइट चेंज अ कंडिशनर, माय हेअर विल नॉट बिकम सॉफ्ट. इट इज लॉट टू डू विथ इंटरनली. I always say that good hair is a side effect of an overall balance. तुमचं लाईफस्टाईल आणि तुमचं ओव्हरऑल केसाचे तुम्ही जे प्रोडक्ट्स वापरतात ते जर का तुमचं बॅलन्स मध्ये असेल, तुमचे केस ऑटोमॅटिकली छान राहणार आहेत. अँड वेन आय से लाईफस्टाईल इट्स द सेम थिंग. तुमचा स्ट्रेस कंट्रोलमध्ये पाहिजे. अँड देर आर व्हेरियस वे टू हँडल युअर स्ट्रेस. तुम्ही मेडिटेशन करा, प्राणायाम करा. फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला थोडा तरी व्यायाम करण्याचा गरजेचाच आहे. नंतर खाणं चांगलं पाहिजे. When I say खाणं, a lot of people do crash diets. Crash diets don't help. They help in weight loss, but hair in general you need calorie dense diet. When I say calorie dense diet, तुला सगळे जे न्यूट्रिशन आहेत, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, फायबर, प्रोटीन हे इक्वल क्वांटिटी मध्ये पाहिजे. अँड ऍज अन इंडियन पॉप्युलेशन आपलं प्रोटीन इंटेक कमीच असतं. आणि मुली जनरली आय थिंक इन कम्पॅरिझन टू मेन आय थिंक मुली कमीच प्रोटीन इंटेक घेतात. सो त्याच्यामुळे शरीरामध्ये प्रोटीन कमी पडतं. आणि मग तुम्ही जर का क्रॅश डाएट वरती केला, जे तुम्ही खाताय तुम्ही ते पण खात नाहीत, आणि मग यू एंड अप इटिंग सम नॉनसेन्सिकल स्टफ विच डझंट हेल्प युअर हेअर. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि चौथं इज हॉर्मोनल इम्बॅलन्स इन वुमेन. आजकाल खूप वाढलेलं आहे, खूप अर्ली यायला लागलेलं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी खूप वाढलेली आहे. सो इट इज थायरॉइड, इट इज PCOS, इट्स PCOD. हे सगळ्यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या केसावरती होतो. तुमची हेअर डेन्सिटी वरती इम्पॅक्ट होतो, तुमच्या हेअर शाफ्टवर इम्पॅक्ट होतो, तुमच्या फॉलिकल्सवर इम्पॅक्ट होतो. तर तुमची ओव्हरऑल हेअर ग्रोथ स्टॅग्नेटेड होऊ शकते किंवा तुम्हाला थिनिंग होऊ शकतं. इस्पेशली या एरियामध्ये थिनिंग व्हायला खूप लवकर चालू होतं. पण मग काय होतं की लोकांना असं वाटतं की मी एक प्रोडक्ट वापरतोय, 1 आठवडा झाला काही दिसत नाहीये, दुसऱ्या प्रोडक्टवर शिफ्ट व्हा. मग दुसरं पण काम करत नाहीये, मग तिसरं पण काम करत नाही. And secondly, I think overall social media has also overwhelms you so much. तुम्हाला खूप कन्फ्यूज करतं. Every day there's some new brand starting, launching new products and claiming something new. True. So people, because social media also creates insecurity to a certain extent. FOMO खूप होतं. त्याच्यामुळे मग लोकांना वाटतं अरे माझं असं होतंय, माझं तसं होतंय, तर मी का नको. चांगलं असेल तरी. आणि आय थिंक दुसरा इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हेअर केअर इज अ स्लो प्रोसेस आणि इट्स अन इमोशनल वन. कारण माझ्या पिलो केसवर किती माझे केस पडतायत हे तू ऑब्झर्व करतोस. मी अंघोळ करताना एक पण केस एक्स्ट्रा असेल माझ्या बाथरूमच्या ड्रेनवरती ते पण नोटीस होतं तुम्हाला. अँड यु नो वेन इज युअर वेन युअर हॅव्हिंग अ बॅड हेअर डे. सो इट इज टाईड अप युअर कॉन्फिडन्स अँड युअर सेल्फ इस्टीम. आणि जसं हे तुम्हाला रिअलाइज व्हायला लागतं की अरे नाही हे ठीक नाहीये आणि माझे केस कसे खराब होत आहेत, बारीक दिसत आहेत, पातळ दिसत आहेत, बॉल्डिंग होत आहे, इट स्टार्ट्स इम्पॅक्टिंग यू होलिस्टिकली. सो आय कीप टेलिंग पीपल की हेअर ही जी गोष्ट आहे तुम्हाला होलिस्टिकली बघितली पाहिजे. लाईफस्टाईल आणि प्रोडक्ट्स आर इक्वली इम्पॉर्टंट. नायदर ऑफ वन इज गोइंग टू हेल्प यू 100%. नुसतं प्रोडक्ट्सनी तुम्हाला मदत नाही होणार आहे आणि नुसती लाईफस्टाईलनी पण मदत होणार नाही. रिझन बिंग तुम्हाला यू नीड टू हॅव अ नाईस हेल्दी एन्व्हायरमेंट ऑन युअर स्कॅल्प. तुमचे ड्रायनेस, रफनेस आणि हे कंट्रोल करण्यासाठी थ्रायव्हिंग एन्व्हायरमेंटसाठी तुम्हाला छान प्रोडक्ट्स पाहिजेत. तुम्हाला तेल वापरलं पाहिजे, तुम्हाला मास्क वापरलं पाहिजे, स्क्रब वापरलं पाहिजे. बट दिस इज ऑल बेसिक अंडरस्टँडिंग ओनली आफ्टर यू नो की तुमचा स्कॅल्प कसा आहे. If I'm a oily scalp and if I'm putting oil 4 times a week, it is not going to do anything good to my hair at all. कारण का माझं स्कॅल्प एवढा ऑइली आहे त्याच्यावरती मी अजून तेल लावतीये, इट इज इन फॅक्ट गोइंग टू डॅमेज
बिकॉज ऑइली स्कॅल्प प्लस ऑइल लावल्यानंतर ते ऑइल काढण्यासाठी तुम्हाला खूप शॅम्पू करावा लागतो. बरोबर आहे. शॅम्पू केल्यानंतर युअर ऍक्च्युली रिपिंग ऑफ ऑल द नॅचरल ऑइल ऑल्सो अलॉंग विथ द ऑइल दॅट यू पुट. सो जितकं तुम्ही तुमचं नॅचरल प्रोटीन केसामधनं काढाल तितके तुमचे केस सारखे ड्राय आणि रफ आणि फ्रिझी होऊन जातात. बरोबर. पण हे तुम्हाला कळणं खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट, प्रोडक्ट चुझिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता लोक बरीच वेळा म्हणतात की किती यू आर सेलिंग तेल, पण यु नो आय डोंट लाईक ऑइलिंग माय हेअर. द रिझन आय आस्क सो मेनी पीपल की का तुम्हाला तेल लावायला आवडत नाही. आय थिंक इट्स अ व्हेरी ट्रेडिशनल थिंग फॉर अस. माझ्या लहानपणापासून माझ्या आईने माझ्या केसाची काळजी घेतली. एक्झॅक्टली. चंपीला जाणं चांगलं. एक्झॅक्टली. पण आय थिंक लोकांना हे कळत नाही की तुम्हाला तेल कुठल्या टाईपचं पाहिजे. लोकांची मेंटॅलिटी कशी झाली आहे, तेल म्हणजे भयंकर स्टिकी, छान वास येत नाही त्याचा, पॅराशूट किंवा ते नवरत्न नाहीतर कुठेतरी केरलाहून आणलेलं आयुर्वेदिक हर्बल ऑइल स्टिंग्स अ लॉट आणि इट इज सो स्टिकी आणि डेन्स की तुम्ही ते लावलं की तुम्ही कुठे बाहेर नाही जाऊ शकत. आणि मग ते उशी खराब होते, टॉवेल टाका. एक्झॅक्टली. आणि मग काढायला खूप त्रास होतो. सो नोईंग आणि ते लावून बाहेर जाऊ शकत नाही कारण एवढं वास मारत असतो ते. पण तू आमचं ऑइल घेशील तर यू कॅन अप्लाय आणि बाहेर पण जाऊ शकतो. यू आर टॉकिंग अबाउट समथिंग आय थिंक बिफोर आय कट यू वॉज अबाउट ऑइल. की तुझे मोस्ट ऑफ द पीपल दे आस्क की मी तेल लावायला पाहिजे. आता काय काय सोशल मीडिया सांगतं की तेल लावूच नका. का? कारण का मग सगळ्यांना सिरम मग कसं विकणार. असं सगळं त्याला झालं. व्हेरी कॉन्फ्लिक्टिंग ओपिनियन. सो इफ यू कुड टेल. आणि प्लस खूप लोकांना हे पण माहिती करायचंय की तुझे हेअर एवढे कसे छान आहेत. व्हॉट इज युअर रुटीन टू मेंटेन दॅट. आणि तुझे जर जे ऑइल आहे त्या बाबतीत सांगशील की ते कसं काय केलंस फॉर्म्युलेट आणि वाय शुड बी यूज. Yeah. First, I think I'll start with the oils. I think oil करणं according to me is a very important thing. It really helps your scalp and the roots of your hair. ते छान ऍब्सॉर्ब केल्यानंतर तुमच्या केसाला छान वाढ मिळते, टेक्स्चर पण छान होतं, सॉफ्ट होतं, स्मूथ होतं. Now, there are a lot of conditions for this. It is the kind of oil that I choose depending upon माझा स्कॅल्प टाईप काय आहे. सो पर्सनली स्पीकिंग फॉर मी माझा स्कॅल्प ड्राय आहे. सो मला खूप सारा हायड्रेशन अँड मॉइश्चर लागतं. त्यासाठी मी ऍटलीस्ट ऑइलिंग 2 to 3 वीक्स करते. मिनिमम 2 वीक्स करते मी. त्याच्यामध्ये आठवड्यातनं एकदा जे मंडे टू फ्रायडे मध्ये आय विल अप्लाय ऑइल 30 to 40 मिनिट्स बिफोर माय हेअर वॉश अँड देन आय वॉश इट इन द मॉर्निंग. आणि वीकेंडचा माझ्याकडे थोडासा टाइम असतो त्याच्यामुळे मी रात्री छान कोमट करते, त्याला कॉटन डंग करते, केसाची पार्टिशन करते, लावते आणि छान मसाज करते सर्क्युलर मोशन मध्ये. देन आय कीप इट द होल नाईट अँड देन आय वॉश द नेक्स्ट मॉर्निंग. आणि केस मक्खन सारखे सॉफ्ट होतात. So I think choosing the right oil is very important depending on your scalp. Okay. Generally oils need to be very light in weight. They should not feel की अरे मी काय लावलंय माझ्या केसावरती किंवा माझ्या स्कॅल्प वरती. ते धुवायला पण खूप सोपे पाहिजेत. आय शुड नॉट नीड अ शॅम्पू 3-4 टाइम्स मला करावं लागतं शॅम्पू बिकॉज ते जातच नाहीये. आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना, लोकांचं पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज होतं. त्यांना असं वाटतं एक तर ते ऑइल स्टिकी असतं, घाण वास येतो त्याला काढायला 3-4 वेळा शॅम्पू करावा लागतो. सो ऑइलिंग इज अ बॅड थिंग. इट इज नॉट लाईक दॅट. Coming back to my hair, thank you so much for the compliment, but I think I have gone through my own journey of hair care. Lahanpani, obviously, I had fantastic hair than this, more thicker than this, had more volume. I think Sagyanchi, I think is the same story because I think back when you're in school, life is more simpler. Yeah. You're not exposed to a lot of social trends that are happening. Social media wasn't even there. काहीच नव्हतं. आणि माझी आई माझ्या केसाची भयंकर काळजी घ्यायची. मला आठवतं की ती शिकेकाई पावडर करून आणायची आणि 10वी पर्यंत माझे केस माझ्या आईनी धुतलेले आहेत. मी 2 वेण्या घालून शाळेत जायचे आणि ती मला छान तेल लावायची. आणि वी नेव्हर हॅड अ कन्सेप्ट ऑफ फॅन्सी शॅम्पूज आणि कंडिशनर हे काय माहितीच नव्हतं. एकतर पेरेंट्स डेंट हॅव दॅट काइंड ऑफ मनी ऑल्सो की जाऊन कुठून तरी काहीतरी फॅन्सी प्रोडक्ट शक्यच नाही. आणि सो जे काय तिला माहिती होतं तिच्या आईने तिला केलं असेल किंवा ती जे काय शिकली असेल ती घरात काय काय बनवायची आणि मला लावायची. पण आय व्हेरी वेल रिकलेक्ट द मेमरी ऑफ ती शिकेकाई पावडर घेऊन माझ्या केसामध्ये धुवायची. तूप वगैरे पण टाकायचं. तूप नाही मी कधी लावलं. अंड लावतात लोक, दही लावतात, ते करतात. सो तेव्हा माझे केस खूप सुंदर होते. देन ऑब्व्हियसली कॉलेज लाईफ हॅपेंड अँड यू गेट एक्सपोज टू अ लॉट ऑफ थिंग्स. आणि मग तुम्ही केस कापता, मग तुम्ही रंग लावता आणि मग तुम्हाला बाकीचे स्ट्रेस असतात आयुष्यातले. त्याच्यामुळे यू स्टार्ट केस बारीक व्हायला लागतात, थिन व्हायला लागतात. सो इट स्टिल वॉज फाईन. But I think I had reached a point in my life when I started working in my corporate career. I was continuously living off a suitcase. Basically, सारखं कामाला इकडून तिकडे जायचं. सो स्टेबिलिटी कधीच नव्हती. सो खूप जंक खायला जायचं. ऑफिसचा एक वेगळा स्ट्रेस असायचा. मग ट्रॅव्हल केल्यामुळे तुम्हाला टाइम शेड्यूल नसायचं. वर्कआउट व्हायचे नाही तेव्हा कधी ते सिरियसली घेतलं नाही.
टू एक्सटेंट वेन आय रिअलाइज की माझे केस एवढे पातळ झालेत की जी माझी 2 वेण्या माझ्या शाळेमध्ये यायच्या त्या तर सोडूनच दे, ती एक वेणी पण एवढी पातळायला लागली होती, सिंगल वेणी, की आय स्टार्टेड स्ट्रेसिंग अबाउट द स्ट्रेस आय हॅव अबाउट माय हेअर फॉल. दॅट इज ऑल्सो व्हेरी डीप का, कारण का खूप डीप आहे तो. आणि इट स्टार्ट्स अफेक्टिंग यू व्हेरी इमोशनली. लाईक आय सेड, आपला कॉन्फिडन्स खूप कमी होता. हेअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्सेसरी ऑफ अवर बॉडी, फॉर एनीबडी, फॉर अ गाय ऑर अ गर्ल ऑल्सो. सो त्याच्यामुळे मग मला पण थोडंसं वाटायला लागलं की हे काय चाललंय, म्हणजे मी काय करते, माझे केस एवढे कसे पातळ आणि बारीक झालेले आहेत. अँड देन आय काइंड ऑफ लुक बॅक अँड आय सॉ की काय चाललंय, व्हॉट आय वॉज डुईंग रॉंग. स्टेबिलिटी नाहीये, व्यायाम करत नव्हते, नीट खात नव्हते, नीट झोपत नव्हते, हायड्रेशन म्हणजे पाणी कमी पडत होतं, तेल पण असे लावत, तेल पण नव्हते लावत, बेसिकली लक्षच देत नव्हते माझ्या लाईफस्टाईलकडे पण आणि माझ्या प्रोडक्ट्सकडे पण. आय वॉज जस्ट चाललीये ना गाडी, काम करायचंय, काम करते. देन आय रिअलाइज की दिस इज हाऊ आय कॅनॉट कंटिन्यू गोईंग अहेड. तर मला केसच राहणार नाहीत. आणि जेनेटिकली आय एम ब्लेस्ड. माझ्या फॅमिलीच्या साईडचे केस चांगले आहेत. असं काही रिझन नाही की हेरिडिटरी मला बॉल्डिंग वगैरे होणार आहे, काही गरजच नव्हती. देन आय थिंक दॅट वॉज अ बिग अलार्म फॉर मी. आणि देन आय सेड की हे आता नाही चालणार आहे. आणि देन आय स्टार्टेड गेटिंग थिंग्स ऑन ट्रॅक. व्यायाम करायला चालू केलं, न्यूट्रिशन करायला. व्हेन आय से न्यूट्रिशन, ऑल द न्यूट्रिएंट ग्रुप्स इन द राईट क्वांटिटी, राईट पोर्शन कंट्रोल करून सगळे आणले. म्हणजे आता मी काय कार्ब्स खाणार नाही, आता मी हेच नाही खाणार, तसं काही नाही केलं. आय स्टार्टेड इटिंग एव्हरीथिंग. आणि व्यायाम रेग्युलरली करायला लागले. पेड अ लॉट ऑफ अटेन्शन टू माय स्लीप. Sleep is very underrated, and I think it's one of the most important thing for our overall body. The minute your sleep is sorted, I'm telling you, things just start falling in place. Started working on my stress. आता सगळ्यांना एक अमाऊंटचा स्ट्रेस असतो कुठलाही तरी, रेग्युलर स्ट्रेस म्हणतो तो असतो. आय थिंक स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. आय थिंक व्यायाम केल्यामुळे थोडंसं इट स्टार्टेड हेल्पिंग मी आउट. प्राणायाम करायला लागले, मेडिटेशन करायला लागले थोडंसं. अँड देन आय स्टार्टेड सीइंग द डिफरन्स इन 7-8 months. माझी केसाचे. आणि आय थिंक हे पण एक खूप इम्पॉर्टंट आहे, जेव्हा मी म्हणते की केसामध्ये फरक दिसायला लागलाय, इन्स्टंट ग्रोथ होत नाही. फरक म्हणजे माझं टेक्स्चर बदललं, सॉफ्टनेस यायला लागला, नंतर थोडासा व्हॉल्यूम यायला लागला, लेंथ आधी स्टॅग्नेटेड झाली होती ती वाढायला लागली, आणि हळूहळू करत माझ्या केसाची डेन्सिटी चेंज व्हायला लागली. अँड देन आय रिअलाइज की दिस इज अ व्हेरी लाईफस्टाईल डॉमिनेटेड इश्यू. म्हणजे प्रोडक्ट्स आर वन पार्ट ऑफ इट, पण आय थिंक लाईफस्टाईल प्लेज अ ह्यूज रोल. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट मी सांगायची होती, बऱ्याच लोकांना असं वाटतं की सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत. इट्स अ बिग थिंग नाव, अँड आय थिंक सोशल मीडिया ऑल्सो पुशेस अ लॉट ऑफ थिंग्स. आय एम नॉट अगेन्स्ट पीपल टेकिंग सप्लिमेंट्स, पण मला असं वाटतं की सप्लिमेंट्स तुम्हाला गरज नाहीये, मॅन्डेटरी नाहीये. मला रोज उठून बायोटिन खायची गरज नाहीये, किंवा मला एखादं न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे का पहिली माहिती करून घेतली पाहिजे. सो मी लोकांना ते सांगते, फर्स्ट गेट युअर ब्लड स्टॅट्स डन. See where do you stand in terms of vitamin B12 म्हण, vitamin D म्हण, तुझं हिमोग्लोबिन सगळ्यांच कमी असतं, आणि आयर्न पण. दीज आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स. जर का तुम्हाला डेफिशियन्सी असेल, देन आय थिंक यू टेकिंग अ टॅबलेट इज जस्टिफाईड. बट जस्ट सोशल मीडिया म्हणते की केस चांगलं करण्यासाठी तुम्ही गोळ्या खा. आय काइंड ऑफ डोंट अग्री विथ दॅट. पीपल हू जेन्युअनली नीड इट, आय थिंक शुड टेक इट, बिकॉज दॅट काइंड ऑफ हेल्प्स देम. पण उगीच घ्यायचं म्हणून ट्रेंड चाललाय म्हणून मी गोळी घेतो, त्याच्याने पण काही फरक दिसणार नाही. कारण का जोपर्यंत तुम्ही तुमचा रूट कॉजच आयडेंटिफाय नाही केलाय की तुम्हाला कशामुळे केसाचा प्रॉब्लेम होतोय, ती गोळी खाऊन, ते प्रोडक्ट्स वापरून काहीच फरक नाही. पण माझा मग जेव्हा हा जो कॉर्पोरेट लाईफ होती, सो यू वर्किंग इन द जायंट्स, लॉरियल, हिमालय, सो तेव्हा असं काही, तेव्हा तर तिकडे तर केवढे त्यांचे प्रोडक्ट्स असतील तुझ्या आजूबाजूला, जे तुला असं वाटत यू आर इन अ कॅन्डी शॉप. You're in a candy shop where even though you're not eating well, as you said, you were not, doing good hair care, but तू म्हणाशील अरे माझ्याच ऑफिसमध्ये ना आज हेच घेऊन जाऊ. तसं किती वेळा व्हायचं. आय रिमेंबर मी लॉरियल जॉईन केल्यानंतर यू आर ऍक्च्युअली एंटरिंग लॉरियल, विच इज द बिगेस्ट कॉस्मेटिक जायंट इन द वर्ल्ड. पगार जरी कमी मिळाला तरी हेअर प्रोडक्ट्स मिळतात. आणि आय स्टार्टेड एज अ हेअर सायंटिस्ट आधी, मग मूव फ्रॉम हेअर केअर टू हेअर कलर. हेअर सायंटिस्ट, मग हेअर कलर मध्ये शिफ्ट झाल्यानंतर we were exposed to so many things, right? So we as a R&D unit used to cater for ASEAN market as well. So used to make products for Indonesia, Philippines, Malaysia वगैरे त्यासाठी पण. आणि प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असायची. So we have like mother formulas in the system, and you kind of tweak it to make it whatever suitable for the consumer of that country. I remember once I was launching fashion shade colors. Fashion shade म्हणजे the reds and the browns and the purples आणि ऍश ब्राऊन म्हणतात, आणि सिल्वर्स आणि हे रोज गोल्ड असे सगळे लॉन्च करत होते. आणि बघून खूप मजा यायची. आणि आय टू ऑलवेज फील अरे मला पण केस करायचे. सो इन दॅट फेज ऑफ माइंड आय रिमेंबर आय टू कलर माय हेअर क्वाईट रेग्युलरली. वेन आय से कलर, पूर्ण नाही करायचे, एंडला कलर करायचे,
मग इकडेच. आणि हे जे कलर्स आहेत लाल, पिवळे, हिरवे, गुलाबी, रोज गोल्ड, सिल्वर, त्यासाठी तुम्हाला तुमच्या केसाचं हे जे मेलॅनिन असतं ते काढावं लागतं, ओके. म्हणून तुम्हाला ब्लीच करावं लागतं. सो ब्लीच खालच्या केसांना लावायचं, त्याच्यामुळे जे मेलॅनिन आहे ज्याच्याने हा केसाचा रंग दिसतो ते निघून जातो, केस तुझे पूर्ण असे पांढरे ओके. पिवळट होतात. कॅनव्हास. येस. आणि त्याच्यावरती तुम्हाला हा रंग चढल्यानंतर तो छान दिसतो. सो आय स्टार्टेड डुईंग दॅट अलॉट, की आज काय ब्लीच केलंय ना, 4-5 वॉशेस मध्ये गेला, थोडं थोडंसं लावायचं. आज पर्पल आहे, मग काही 2 महिन्यानंतर मग हिरवा लावायचा, मग काही 2 महिन्यानंतर पिवळा लावायचा. आणि we were also exposed to a lot of different range, right? Because L'Oreal has so many products and different range categories. अरे आज हा शॅम्पू वापरून बघू, आज तो शॅम्पू वापरून बघू, आज हे कंडिशनर वापरू, आज हे सिरम वापरू. But again, just because it's a cosmetic giant, every formula doesn't suit you. Because माझे केस is not suitable generically for everything, right? बरोबर. सो असं करून करून माझ्या केसाचं टेक्स्चर खराब झालं, माझे सॉफ्टनेस निघून गेला. अदर इम्पॉर्टंट थिंग, ऑफिसमध्ये एसी मध्ये सारखं बसून बसून ड्रायनेस भयंकर वाटतो केसाचा. ओके. इट काइंड ऑफ सक्स आउट एव्हरीथिंग फ्रॉम युअर हेअर. द मोर यू सिट इन द Moisture एसी, नसतं या ना. तुझं हायड्रेशन केसाचं भयंकर कमी होतं. मग काय 6-7 महिन्यानंतर कळायला लागलं की हे जे मी मज्जा जी मला वाटत होती मी जॉईन केल्यामुळे, आणि एक्सपोजर टू एव्हरीथिंग, आणि मीच लॅबमध्ये काम करते, मला फ्रीच आहे, मला पैसे पण नाही द्यायचे. इट टर्न्ड आउट क्वाईट बॅड फॉर मी. देन आय रिअलाइज की नाही झालं आता, की आपलं संपलेलं आहे. इट्स नाईस, बट आय थिंक गो बॅक टू द सेम पॉइंट, की तुम्हाला तुमचं स्कॅल्प आणि तुमचे केस माहिती असले पाहिजे. जे तुम्हाला सूट होत नाहीये ते तुम्ही लावणं चुकीचंच आहे. आहे. पण माझा एक प्रश्न आहे, ऍज अ हेअर सायंटिस्ट काय जॉब असायचा तुमचा? बिकॉज वाय पुढचे जे प्रश्न येणार आहेत ते त्याच्यावर येणार आहे रिगार्डिंग व्हॉल्यूम. सो ऍज अ हेअर सायंटिस्ट व्हॉट वॉज युअर जॉब रोल? अँड व्हॉट वॉज व्हॉट वॉज अ थिंग दॅट यू हॅड टू डू, जे तू डिसाईड केलंस तुझ्या when you start, अरे यार हे मी इथे नाही करणार माझ्या कंपनीत, और समथिंग लाईक दॅट, असं काय असतं? नाही, in fact my experience working with L'Oreal has been phenomenal. I think there are so many learnings coming from the organization. I think it teaches you a lot about formulation, texture, sensorial, consumer behavior. जेव्हा एखादा प्रॉडक्ट आम्ही बनवतो लॅबमध्ये, when we say innovation, we try it on different consumers. When I say consumers, models येतात आमच्याकडे, आम्ही त्यांच्यावरती ट्राय करतो. रिअल हेअर मॉडेल्स इन वॉट एव्हर टार्गेट ग्रुप दॅट वी डिसाइडेड. नॉट ॲनिमल्स वगैरे? ऍब्सोल्युटली नॉट. सो फॉर एक्झाम्पल, मी एक हेअर कलर लॉन्च करत असेल आणि त्याचं टार्गेट आहे से 20 to 35 year old of women, because we are launching fashion colors. हिरवे, पिवळे, निळे, जांभळे हे स्लाइटली ओल्डर वुमन करत नाहीत. जनरली द जेन झी पॉप्युलेशन विल स्टार्ट कलरिंग युअर हेअर लाईक दॅट. तर आम्ही त्या वयाच्या मुलींना आमच्या ऑफिसमध्ये बोलवायचो. वी हॅड अन इव्हॅल्युएशन सेंटर. तिथे तुम्ही ऍक्च्युली ट्राय करता, तुम्ही केसाला रंग लावता, तुम्ही त्यांना परत एका आठवड्यानी बोलवतात, त्यांचं टेक्स्चर, सेन्सोरियल फील कसं आहे ते करतो. सो देर आर डिफरंट वेज टू इव्हॅल्युएट. वन इज कंझ्युमर स्टडी, की कंझ्युमर ती कसं काम करते. वन इज इक्विपमेंट स्टडी. सो फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा बरेच लोक क्लेम्स करतात की दिस विल मेक युअर हेअर 10 times स्ट्रॉंगर, त्याच्यामध्ये ऍक्च्युली वी हॅव इक्विपमेंट वेर यू पुट अ हेअर स्ट्रँड इन अ इक्विपमेंट, आणि तुम्ही थोडा प्रेशर देतात आणि मग ओढून बघतात की खरंच कधी तुटतंय ते, मग खरंच ते स्ट्रॉंगर आहे का. सो वेन पीपल से की 3x स्ट्रॉंगर, टॅव, they have claims and they have studies and they have the lab is equipped to do that. Okay. की saying की हे सगळं केलेलं आहे. But tell me one thing, whenever I see these ads, okay, we'll not name brands in this section, but I always find the models with the hair, त्यांचे जे वापरते खोटे काय वाटतात? I think you're एकदम spot on right. I see every brand when they sell, they make it look as if this is the ideal hair, which ideally should not be the case. I think थोडंसं नॅरेटिव्ह चेंज होतंय, पण तसे नसतात, कारण सगळ्यांचे केस तसे नसूच शकतात. जे लोक काम पण करतात त्या ऑर्गनायझेशन, त्यांचे पण केस तसे नसतात. इट इज अ काय म्हणतो, मल्टिपल पीपल वर्क टुगेदर टू मेक यू लुक लाईक दॅट. टू हेअर ऑल्सो टू लुक लाईक दॅट. छान वॉश, शॅम्पू, कंडिशनर, ब्लो ड्राय रोज करावं लागतं, त्याच्याने तुम्हाला शाईन येते. अँड वेन यू शूट, तुम्हाला असं वाटतं वाव, दिस इज द बेस्ट हेअर. मग काय होतं ना, तुमचे एक्सपेक्टेशनच चेंज होतात. तुम्हाला वाटतं की दिस हेअर टाईप इज द आयडियल हेअर टाईप, आणि माझे केस काहीच नाही. आणि मग तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं सेल्फ एस्टीम सगळंच खालती जायला लागतं. बिकॉज तुम्हाला असा एक बेंचमार्क दाखवलाय तुमच्या समोर की अरे, फॉर एक्झाम्पल, कुठली तरी बॉलिवूड सेलिब्रिटी आली, बघ तिचे केस कसे, पण तिचे केस तसे नाहीये. तिचे केस तसे बनवले त्या व्हिडिओ करता, त्या ऍड करता. जशा कॉस्मेटिक कंपनी सगळ्यांना म्हणजे आतापर्यंत गोरा व्हा हेच विकत होती, तसं
पण मला आय थिंक वाटतंय थोडीशी skin इन्क्लुझिव्हिटी आलेली आता आहे आली आहे, पण आधी बिलकुल नव्हती. आधी नाही होतं. नाही. एवढं आता थोडंफार एज्युकेशन आलेलं देर इज अ लॉट ऑफ अवेअरनेस आय थिंक ऑल्सो टू सोशल मीडिया. Social म्हणजे सोशल media. मीडिया जितकं तुम्हाला वाईट आहे, इन्सिक्युअर तेवढं बनवतं चांगलं तितकं पण आहे. थोडंसं चांगलं पण सांगतं की काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाहीये. आय थिंक इट एज्युकेट्स यू, तुम्हाला अवेअरनेस करून देतो विच इज ऑल्सो गुड. करेक्ट. पण मला एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की खरं हेअर कलर करावं का नाही करावं, आणि करावं तर कोणी करावं आणि कोणी नाही करावं का? कारण का आय हॅव नेव्हर कलर्ड माय हेअर टिल डेट, अँड दॅट इज वाय वेन एव्हर माझा जो नावी आहे तुम्हाला म्हणतो सर किती पांढरे झाले, किती मी म्हणतो थांब, जो अजूनही लांबनं काळे दिसतात का पांढरे दिसतात, तो म्हणतो काळे दिसतात, म्हणजे तोपर्यंत मी कलर करणार नाही. कारण का एक जण मला असं म्हटलं की तू एकदा कलर करायला लागला यू हॅव टू कलर देम थ्रू आउट युअर लाईफ. सो आर दीज मिथ्स, how much percentage of this thing is true, and how would you solve this? सो आय थिंक हेअर कलर इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअल थिंग फ्रँकली स्पीकिंग. बरं. मी माझे केस कलर करते हं. आणि आधी मी माझे केस कलर करायचे बिकॉज मला केस कलर करायला आवडायचे म्हणून. हं. नाव आय रीच्ड अ पॉइंट इन माय लाईफ वेअर मला ग्रेइंग चालू झालेलं आहे हं. अँड इज अ लिटल बिट हेरिडिटरी ऑल्सो. माझ्या आईला तिच्या तिशीमध्ये केस तिचे पांढरे चालू होतात, माझे पण चालू पोल्युशन मुळे झाले. पण होता. हो, आणि आता यू व्हेरियस फॅक्टर्स ज्याच्यामुळे तुमचे केस पांढरे होऊ शकतात. करेक्ट. इट इज स्ट्रेस, इट इज स्लीप, स्विमिंग मुळे काय होता, वाटेल ते काय घेतो वाटेल त्याच्याने ते तुमचे गेलं की केस पांढरे केस. केस पांढरे होतात. आणि नाव यू सी अ लॉट ऑफ पब्लिक हॅव्हिंग यु नो हेअर ग्रेइंग इन देअर अर्ली 20s. लहान मुलांच्या लहान वेळेला व्हायला लागतात. सो तो एक आहे. सो I wouldn't say ki hair coloring is bad, frankly speaking. Perfect. It is to each its own. own. It is how you take care of your hair after you color is the most important thing for me. सो तुम्हाला विचारशील की मी काय करते, मी छान मॉइश्चर हायड्रेशन माझ्या केसाला करते. मी केस कलर केले तरी मी माझ्या केसाला तेल लावते. अ लॉट ऑफ टाइम्स विल गो टू अ सलॉन आणि यु नो सलॉन लोक म्हणतात आता तू केस कलर केलेले हा, जातात, आता तू तेल तेल लावू नको नको. लावूस, तू हे नको लावूस. आय डोंट अग्री विथ दॅट अँड आय थिंक इट्स complete faff. Fact. Because I think the most important thing is that you need to know how to take care of your hair. I have to ensure की माझे केस सॉफ्ट राहायला पाहिजेत, हायड्रेशन असलं पाहिजे, छान दिसले पाहिजेत, बाउन्सी राहायला पाहिजेत, व्हॉल्यूम असलं पाहिजे. त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे जे मला सूट होतं, जे मला माहिती आहे. बरोबर आहे. सो आय कलर माय हेअर, आय वोंट से रेग्युलरली, पण आता आय स्टार्टेड कलरिंग माय हेअर प्रॉब्ली थोडंसं रेग्युलरली बिकॉज आय स्टार्टेड ग्रेइंग. And I think अजून I have not reached a point in my life where I'm okay with the grays right now. Maybe a couple of years down the line I might be okay and I'll stop coloring also. Yeah. But आता तरी I feel की I want to color my hair. Why not? मला असे shades of red, brown. मला I love to color my hair and I think it's people should color. There's Perfectly all absolutely fine, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि असं काही हे नाही की तुम्ही मेल फिमेल आहे तरी काही बिंदास काही बिंदास कलर करा. आणि तुझे प्रोडक्ट्स कसे हेल्प करतात? इफ आय कलर माय हेअर, I think फर्स्ट टाइम चूज टू कलर. we have got hair oils and hair mask and scrub वगैरे. Oils are great nutrition to your hair. They help in moisturing your hair. Hydration छान देतं. So तुम्हाला softness intact राहतो. And at the same time it helps you in your hair growth journey as well. It works on your hair follicles. So oils are very light in weight आणि ते लावल्यानंतर छानच वाटतात overall. Then we have a scrub to clean your scalp, making squeaky clean. The one Then, you mentioned, yeah, then we've got recently launched a hair mask. Again, it's for the length of your hair, for smoothing आणि कंडिशनिंग ऑफ युअर हेअर. म्हणजे कंडिशनर नंतर तुम्ही जे हेअर मास्क लावता थोडंसं डीप कंडिशनिंग हेअर करता. मास्क काय असतं? हेअर मास्क इज बेसिकली अ थिकर व्हर्जन ऑफ अ कंडिशनर. ओके. ते म्हणजे बेसिक शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क. पण अगेन दॅट ऑल्सो डिपेंड्स. कोणाचे केस जाड असतील, कोणाचे केस पातळ असतील. ज्यांचे केस पातळ आहेत त्यांना मे बी हेअर मास्कची गरजच नाही. काय वाटतं तुला माझ्या केसांकडे बघून? I think your hair quality is very nice. They're very soft, and I think the volume is also quite nice. Quite I think nice. what you're doing right now seems to be गुड. suiting you. Yes. माझा आता असा प्रश्न आहे की तू साधारण 10 वर्ष काम करत होतीस लॉरियल आणि हिमालया, जास्त 14 वर्ष. सो असा काय मार्केट गॅप होता जो तू बघितलास वेअर यू रिअलाइज की नाही यार बॉस आता इनफ, आय एम अ हेअर सायंटिस्ट आणि माझा एवढा आता अनुभव झालेला आहे. तू हिमालयाची साईट पण बघितलीस, लॉरियलची साईट पण बघितलीस. व्हॉट मेड यू थिंक की नाही बस आता ही गॅप आहे जी मी आयडेंटिफाय करते अँड देन यू नो मे बी आय स्टार्ट समथिंग लाईक व्हॉल्यूम. व्हॉट वॉज दॅट? आय थिंक मेन गॅप हे होती की जसं मी पहिल्यांदा पण सांगितलं की एव्हरीथिंग इज नॉट अबाउट द प्रोडक्ट्स, राईट? अँड देर इज नो एज्युकेशन अँड अवेअरनेस अबाउट की दुसरं फॅक्टर काय असू शकेल विदाउट प्रोडक्ट्स, विच इज लाईफस्टाईल लार्जली. सो इट कुड बी एनिथिंग. इट कुड बी समबडी युज इन हार्डकोर डिप्रेशन असेल, स्ट्रेसमध्ये असतील, झोपत नाहीयेत छान, खूप जंक फूड खातायत सारखं,
किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस खूप आहेत, जसं की आजकालच्या मुलींना खूप जास्त दिसतं. पीसीओडी, पीसीओएस, पोस्टपार्टम ज्यांना जस्ट बेबी झालेले आहेत, ते त्याच्यातनं बाहेर येतात, त्यांना पण खूप हेअर लॉस होतो. कुणीतरी खूप मोठ्या आजारातनं आलाय, जसे की फॉर एक्झाम्पल कोविड आहे तुम्हाला, किंवा एखादा तुम्ही मलेरियातनं बाहेर आलाय, त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप इश्यूज होतात, बिकॉज खूप साऱ्या गोळ्या घ्याव्या लागतात तुम्हाला. काही काही लोक स्टेरॉइडवर असतात. ते प्रत्येक गोळीचा पण साईड इफेक्ट असतो, आणि त्या साईड इफेक्टचा वन ऑफ द मॅनिफेस्टेशन कुड बी hair fall, hair thinning, skin care problems, a lot of things. So what I realized is that मार्केटमध्ये भयंकर ब्रँड्स आहेत जे की फक्त प्रोडक्ट्स बनवतात, अँड सम ऑफ देम डू फॅब्युलस प्रोडक्ट्स अँड सम ऑफ देम आर मीडियोकर, बट दॅट्स ऑलवेज द केस. व्हॉट आय सॉ इज दॅट की ही जी गॅप आहे अबाउट एज्युकेशन अँड अवेअरनेस, वेअर पीपल डोंट रिली नो व्हॉट दे रिली वॉन्ट. जसं की मी म्हणाले की स्कॅल्प माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे, जे की कुठलंच ब्रँड बोलत नाही. दे विल टॉक अबाउट, अरे आम्ही नवीन शॅम्पू आणला, कंडिशनर, आम्ही ही नवीन इनोव्हेशन आणली, हे नवीन टेक आणलं, हे नवीन मॉलिक्यूल आणलं, हे केल्याने तुमचे केस फ्रीझी होणार नाहीत, ड्राय होणार नाहीत, सॉफ्ट होतील, डिमका फलाना सगळं करतात. पण नोबडी रिली टॉक्स अबाउट द लाईफस्टाईल पार्ट ऑफ इट. सो वेन आय डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू स्टार्ट अ ब्रँड, आय थिंक लार्जली बिकॉज माझं एक्सपर्टीज ह्याच्यामध्ये येतं. आय कम फ्रॉम अ स्ट्रॉंग फॉर्म्युलेशन बॅकग्राऊंड, स्टार्टिंग फ्रॉम आयदर फार्मा एज वर माय करियर. I started with Serum Institute of India, worked on vaccines, then I moved to MQR Pharma, I worked on tablets. Then I moved to L'Oreal India, where I worked on primarily on hair care, then hair color, and then eventually growing in the organization, you work on skincare, color, cosmetics, everything. And then I moved with Himalaya. It was more of Himalaya is not just cosmetics; it is personal care also. True. आणि over the counter drugs पण आहेत त्यांच्याकडे. So it was like a personal care was something which I had not worked, म्हणजे body washes आणि etc. वगैरे. So that was the angle which I had not worked before. So या सगळ्याचं नॉलेज घेतलं तर everything is very product specific and not really clinical part of it. की ऍक्च्युअली रूट कॉज काय आहे तुमचा बारिंग द प्रोडक्ट्स. इट कुड बी अ लॉट मोर दॅन दॅट, राईट? सो वेन आय थॉट ऑफ इट, बिकॉज माझ्याकडे ही बॅकग्राऊंड आहे, मला फॉर्म्युलेशनचा पार्ट माहिती आहे, अँड आय ऑल्सो रिअलाइज फ्रॉम माय ओन हेअर जर्नी की जसं मी दुर्लक्ष केलं माझ्या केसावरती, झोपले नाही, नीट खाल्लं नाही, व्यायाम नाही केला, वगैरे वगैरे, जे आपण मागाशी बोललो होते, दॅट आय थिंक पीपल आर नॉट रिअली अवेअर ऑफ. आणि ते आय थिंक एज्युकेशन, सोशल मीडिया अजून एवढं करत नाही, आणि आपण याच्याबद्दल खूप बोलत नाही आहोत. आणि आजकाल पॉप्युलेशन असं झालंय की एव्हरीथिंग इज इन्स्टंट. सो त्याच्यामुळे लोकांना सगळंच 10 मिनिटात, एका दिवसात, 7 दिवसात, 3 वॉशेस मध्ये इन्स्टंट हेअर ग्रोथ, ऑइल वगैरे असं सगळं लागतं. बट आय थिंक इन द लॉंग रन पीपल आर गोइंग टू रिअलाइज दॅट की हे इन्स्टंट काम नाही आहे. तुम्हाला पेशन्स पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीयेत. आणि लार्जली एव्हरीथिंग इज रिलेटेड टू युअर लाईफ. इफ देर इज अन इंटरनल बॅलन्स, आउटसाइड इज जस्ट गोइंग टू शो, इट्स गोइंग टू ग्लो बेसिकली. इट इज ड्रिव्हन बाय इंटरनल हेल्थ टू अ लार्ज एक्सटेंट. सो हे मी जेव्हा केलं तेव्हा काही ब्रँड्स करत होते. सो देयर इज अ ब्रँड कॉल्ड ट्राया who had started doing this, where they had doctors on board, and I think their whole model is about Ayurveda and dermatology focused असं काहीतरी आहे. मग there are doctors on board, you can talk to them आणि they kind of help you out. So that was one brand. I think अजून एक ब्रँड होता तो असा सिमिलर करत होता. So but there wasn't a lot of people who doing it, and I thought I come from a very strong cosmetic background, so I wanted something from Ayurveda as well, because आपल्याकडे आयुर्वेदाचे एवढे छान रॉ मटेरियल्स अँड इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याचे एवढे बेनिफिट्स आहेत, which I can make use of. So the idea was to give that education and awareness for people to understand की फक्त products हा issue नाही आहे. Lifestyle is a big problem for people to understand and fix that. Once you fix that, your hair is automatically going to start falling in place. Okay. Since now you mentioned Ayurveda, तर मला असं विचारायचं की तुझ्या प्रोडक्ट्समध्ये असं काय वेगळं आहे की आयुर्वेदा आणि केमिकलचं कॉम्पोजिशन एकत्र आहे, आयुर्वेदिक जास्त आहे, केमिकल जास्त आहे, और आणि थोडासा ॲडेड बाय दिस टू ॲड टू दिस की लोकांनी आयुर्वेदिक ब्रँड्सचे प्रोडक्ट्स घ्यावे का केमिकल घ्यावे का काय? हाऊ शुड वन डिफरन्शिएट? Ayurveda on its own, I think, can come across as a very, काय म्हणतो, अनअट्रॅक्टिव्ह, बोरिंग, ड्राय असं दिसतं. छान नाही वाटत ओव्हरऑल त्याचं पॅकेजिंग किंवा फॉर्म्युलेशन पण छान नाही, बिकॉज दे डोंट रिली फोकस ऑन द टेक्स्चर पार्ट ऑफ इट. ना मी कमिंग फ्रॉम अ व्हेरी स्ट्रॉंग कॉस्मेटिक बॅकग्राऊंड, केमिकल्स वापरतात आणि केमिकल्स गरजेचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि असलेच पाहिजे. विदाउट केमिकल्स यू कॅन्ट मेक अ फॉर्म्युलेशन. But the reason I thought of getting Ayurveda in place, because Ayurveda has some beautiful ingredients, ज्याचे benefits खूप छान आहेत, provided they are formulated in the right way. So जर का मी 100% फक्त आयुर्वेदाचेच केमिकल घेतले, म्हणजे हर्ब्स घेतले, फॉर एक्झाम्पल मी ब्राह्मी घेतलं, भृंगराज घेतलं, नीम घेतलं, ॲलोवेरा घेतलं, हरडा घेतलं, तिळाचं तेल घेतलं आणि नुसतं ह्यानीच बनवलं, जे की मला सपोज शॅम्पू बनवायचा असेल तर इट डझंट हेल्प.
आय नीड टू हॅव दॅट टेक्स्चर जे फील येतं ते बरोबर आहे. कॉस्मेटिक नेचरमध्ये, त्यासाठी तुला दुसरे कॉस्मेटिक एजंट्स ऍड करावे प्लस लागतात. प्रिझर्वेटिव्ह वगैरे कारण का ते shelf वगैरे लागतातच, असतात. बिकॉज एक शेल्फ लाईफ साठी पाहिजे आणि बरोबर. थोडासा तुला त्या फॉर्म्युलेशन मध्ये स्टेबिलिटी आणि बॅलन्स आणला पाहिजे, ते हा खूप म्हणजे गरजेचं आहे. काढल्यावर असं नको व्हायला की सगळं तेल वेगळं, Yes. सबस्टन्स So, वेगळं असं. नुसतं आयुर्वेदा किंवा नुसतं कॉस्मेटिक, इट्स अगेन टू इच इट्स ओन. बट बरोबर. आय फील बिकॉज India is a country which is so rich in our traditions and Ayurveda has been there for centuries, so why not make use of it? My family believes into Ayurveda and I have also seen experience from my own Absolutely. life that Ayurveda really works nice. So I thought ki why not try Ayurvedic ingredients with cosmetic ingredients. Absolutely. And when we started the brand, we did a lot of consumer studies that we sent out some 500 surveys. We spoke to a lot of focus group people आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय आवडेल, मार्केटमध्ये गॅप काय आहे, कसं करायचंय. सो खूप लोक म्हणाले की बरीच लोक म्हणाली, अगेन इट वॉज व्हेरी एज स्पेसिफिक. 30च्या वरती लोक म्हणाले की नाही आम्हाला हर्बल पाहिजे, नॅचरल पाहिजे, ऑर्गॅनिक पाहिजे. 30च्या खालचे लोक म्हणाले की नाही आम्हाला काहीतरी जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये नाहीये काहीतरी वेगळं तसं काहीतरी पाहिजे, पण ऑर्गॅनिक टच असेल तरी चांगलं आहे. सो वी हॅड अ मिक्स्ड रिॲक्शन फ्रॉम बरोबर. पीपल. पण व्हॉट आय फील अँड व्हॉट आय हॅव स्टडीड इज दॅट मला स्वतःला ॲज अ कन्झ्युमर अँड द स्टडीज दॅट आय डिड विथ फोकस ग्रुप, नुसतं आयुर्वेद आणि नुसतं कॉस्मेटिक इज नॉट द बेस्ट वे फॉरवर्ड. आय फील कुठेतरी तुम्हाला ब्रिज करायला पाहिजे. Now, having said this, pure cosmetic is not bad. Pure Ayurveda is also not bad, and mixing both of them is not bad. What is the real thing is that formulating the product in the right concentration. मी आयुर्वेदाचे कुठले इन्ग्रेडियंट्स घेऊन किती टक्के वापरते, मी कॉस्मेटिकचे इन्ग्रेडियंट्स घेऊन किती टक्के वापरते, त्यांना एकत्र मिक्स करून त्याचं कॉन्कॉशन कसं बनतंय आणि ते किती स्टेबल आणि ते किती काम करणार आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो नाव फॉर एक्झाम्पल आम्ही जे ऑइल्स बनवलेत, आय थिंक आफ्टर मी युझिंग ऑइल्स फॉर डॉन्कीज इयर्स आणि लोकांशी बोलून आणि टार्गेट ग्रुपशी बोलून रिअलाइज झालं की ऑइल जनरली कसं असतं, स्टिकी आहेत, घाण वास येतो, शॅम्पू खूप करावा लागतो आणि मजा येत नाही आणि आम्ही बाहेर नाही जाऊ शकत. सो माय अंडरस्टँडिंग वॉज की असं मला ऑइल बनवायचंच नाहीये, पण आय वॉन्ट पीपल टू गो बॅक टू देअर ओल्ड ट्रेडिशनल रूट्स वेअर ऑइल इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर ट्रेडिशन्स आणि रिच्युअल विच हेल्प आवर हेअर ग्रो ब्युटिफुली, टेक्स्चर, स्मूथनेस सगळंच. सो वी फोकस्ड ऑन मेकिंग ऑइल्स विच आर व्हेरी लाईट इन वेट, जे की ऑइल लावल्यानंतर तुला असं वाटणार नाही की ते स्टिकी ऑइल आहे. वी हॅव ऍडेड नॅचरल इसेन्शियल ऑइल्स एज फ्रेग्रन्सेस की त्याच्याने वास पण छान येतो आणि तुम्ही एका शॅम्पू मध्ये केल्यानंतर तुमचं तेल बाहेरून जाऊ शकतं. म्हणजे आय नो देर आर सर्टन मेन कन्झ्युमर्स ऑफ व्हॉल्यूम कंपनी की ते तेल त्यांच्या बोटाच्या टिप्सवरती घेतात आणि दाढीला लावतात किंवा अंघोळ झाल्यानंतर ते नुसतं फिरवतात सिरम म्हणून. सो सिरम इज अ बेसिकली अ लाईट वेट फॉर्मॅट. सो आमचे ऑइल्स एवढे लाईट वेट आहेत की यू डोंट फील की तुम्ही ऑइल लावलंय. सो ते जे नॅरेटिव्ह आहे की ऑइल असं घाण स्टिकीच असतं आणि स्टिंकी असतं, वी वॉन्टेड टू चेंज दॅट. सो आमच्या ऑइल्स मध्ये इफ यू आस्क मी, माझे सगळे इन्ग्रेडियंट्स आर आयुर्वेदिक, बट इट गिव्स यू द टच अँड फील टेक्स्चर ऑफ अ कॉस्मेटिक फील, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज पॉप्युलेशन. अमेझिंग. पण मला एक सांग, जेव्हा आपण होलिस्टिक हेअर केअर किंवा असं काय म्हणतो इन प्रॅक्टिस, काय ऍक्च्युली असतं होलिस्टिक हेअर केअर according to you, since you're the hair expert? Holistic is basically looking at it overall, and overall is again lifestyle is very important. And I think हे चालू झाल्यापासून I think I have been focusing on that. It is what you eat, your stress, your sleep, your hormones, your scalp health, and the products you use and the water you use for washing. Hard water is very bad for your hair because hard water has a lot of salt dissolved in it. जे तुम्ही केस धुतल्यानंतर त्या हार्ड वॉटर मधले जे सॉल्ट्स आहेत त्याचा एक लेअर आपल्या स्कॅल्पवर बनून जातो आणि जो लेअर जोपर्यंत तुम्ही तो साफ नाही करणार तोपर्यंत तुम्ही जे कुठले पण प्रोडक्ट वापरता ते ऍब्सॉर्ब नाही होणार आणि ते ऍब्सॉर्ब नाही झालं तर त्याचा रिझल्ट नाही दिसणार. सो बरेच वेळा काय होतं, लोक प्रोडक्ट वापरतात आणि म्हणतात अरे हे तर कामच करत नाहीये. पण काम का नाही करत आहे, कारण का तुमच्या स्कॅल्पवर ऑलरेडी जो एक लेअर बसला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते ऍब्सॉर्प्शनच होत नाहीये. So with our products, we do this small test called as a butter paper test, and I think it's a very interesting test. लोकांसाठी एकदा तू कॅमेरा बघून मध्ये सांग. So butter paper check a scalp. असं म्हणून तुम्हाला जर का माहिती करून घ्यायचं असेल की तुमचं स्कॅल्प ऑइली आहे की नाहीये, यू कॅन जस्ट गेट अ बटर पेपर फ्रॉम द मार्केट और यू कॅन ऑर्डर आवर प्रोडक्ट्स ऑनलाईन अँड वी सेंड यू द बटर पेपर. तो बटर पेपर घ्यायचा, तुम्हाला स्कॅल्प तुम्ही बेसिकली केस पार्टिशन करायचे, बटर पेपर असा नुसता असा रब करायचा आणि बघायचं विदाउट ऑइल वगैरे काही लावता काय नाही. तुम्ही आता तू मयूर आहेस आणि तू बटर पेपर घेतलास, पार्टिशन केलीस, रब केलं, जर का तो बटर पेपर ओला दिसला, ओला म्हणजे थोडासा पण आहे, दॅट मीन्स तुझं स्कॅल्प ऑइली आहे. तो खूपच ओला म्हणजे तुझं हाय लेवल ऑइली आहे आणि तो जर का त्याच्यात अगदी ठिपके आले असतील म्हणजे युअर स्कॅल्प इज नॉट ड्राय, इट्स ऑन द ड्रायर साइड.
सो व्हॉट वी टेल पीपल इज दॅट तुम्ही आमचं ऑइल पण घेतल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही तो बटर पेपर रब करून बघा. ज्या दिवशी तुम्हाला दिसेल तुमचा बटर पेपर पूर्ण ओला आलाय म्हणजे स्कॅल्प इज एक्स्ट्रीमली ऑइली, त्या दिवशी तुम्ही ऑइल नाही लावायचं. बरोबर. तुम्ही रब केला आणि तुमचा जर का बटर पेपर खूप लाईट असेल आणि त्याच्यावरती हार्डली काही स्पॉट्स आले असतील, दॅट मीन्स इट्स अ गुड डे टू अप्लाय ऑइल. ओके. बिकॉज इफ यू आर अप्लाइंग ऑइल ऑन अ ऑलरेडी ऑइली स्कॅल्प, इट्स नॉट गोइंग टू हेल्प यू बिकॉज ऑलरेडी डबल लेअर झालाय तुमच्या केसाच्या स्कॅल्पवरती आणि केसावरती. बरोबर. सो तुम्हाला ऑब्व्हियसली केस सारखेच ऑइली वाटणार, तुम्हाला शॅम्पू पण खूप करावा लागणार कारण का तुमच्या केस स्कॅल्पवर ऑलरेडी ऑइल आहे, तुम्ही ऑलरेडी एक ऑइल वरतून लावलेलं आहे आणि मग तुम्ही शॅम्पू करताय. So it just doesn't do anything good to your hair, it only does bad to your hair. So you need to know what your scalp is आणि मगच तेल लावणं This test can be done by male, female, anybody. Anybody. It's Okay, unisex, correct. everybody can do it. You Super. get butter paper in the market. नाही Simple तर तुझ्या basic प्रोडक्ट्स butter मध्ये तू paper. पाठवतात जा. आम्ही पाठवतो पण बटर पेपर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल, तुम्ही जाऊन तो फक्त रब करायचा आणि चेक करायची तुमची टेस्ट. अमेझिंग. बट देन हे सगळं करत असताना पोस्ट कोविड यू डिसाइडेड की आपण आता मी स्वतःचा ब्रँड लॉन्च करीन, तर त्याच्या मागची काय संकल्पना होती तुझी आणि काय व्हॉट वॉज दॅट थॉट बिहाइंड? कारण का कोविडमुळे सगळ्यांना अनसर्टिनिटी आली बरोबर. अँड देन प्लस स्टार्टिंग अन ऑन्टरप्रिनरियल Yeah, माइंड yeah. सेट त्यासाठी असणं का? बिकॉज कमिंग फ्रॉम अ जॉब लाईफस्टाईल जी आपली खूप सिक्युअर असते, चांगली असते, Absolutely. मंथ एंडला पैसे येतात, एक मेसेज एकदम येतो, मस्त सॅलरीज वाटतं. क्रेडिटेड. कसं वाटतं की वाह काय मजा आहे आयुष्यात. बट देन चुझिंग अ ऑन्टरप्रिनरियल लाईफस्टाईल आणि हे कसं जर्नी आहे मग सो फार तुझी? So I think I always wanted to start something of my own. When ते obviously माहिती नव्हतं. I think it comes a little from my father. My father is a first generation entrepreneur and he's based out of Africa in Nigeria. आणि ते आधी तिथे जॉबला गेले होते, मग त्यांनी त्यांचा स्वतःचा बिझनेस चालू केला. सो ही इज बिन माय रोल मॉडेल अँड इन्स्पिरेशन ऑल दिस वाईल. आणि सो ते कुठेतरी होतंच आणि ही ऑलवेज वॉन्टेड मी टू जॉईन हिज बिझनेस, बट मला कधी अशी मजा नाही आली बिकॉज दॅट सब्जेक्ट वॉजंट रिली ऑफ माय इंटरेस्ट. माय पेरेंट्स आर इन टू इंजिनिअरिंग, सो त्याच्यामुळे मशिनरीमध्ये ते समाव मला इन्क्लिनेशन कधीच नव्हतं. आणि आय न्यू इफ आय वॉन्टेड टू डू समथिंग ऑफ माय ओन विच मला इंटरेस्ट आहे आणि मला पॅशन आहे. सो वेन कोविड आला तर तेव्हा स्टील वर्किंग विथ लॉरियल ओनली. आणि तेव्हा आय वॉज लुकिंग फॉर अ जॉब चेंज फॉर मल्टिपल रिझन्स बिकॉज आधी आय वॉज लिव्हिंग इन बॉम्बे, देन मूव्ह टू बँगलोर. माय हजबंड वर्क्स इन अन IT कंपनी, सो आम्हाला वी वर काइंड ऑफ इन अ लॉंग डिस्टन्स मॅरेज फॉर अ वाईल. सो ते आम्हाला कुठेतरी कॉमन स्पॉट शोधायचा होता. सो मल्टिपल रिझन्स, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू इट. मग देन आय थॉट ऑफ क्विटिंग लॉरियल टू जॉईन हिमालया. पण त्या सगळ्या ट्रान्झिशनमध्ये कोविड आला होता आणि अनसर्टनिटी खूप वाढली होती आणि तेव्हा माहिती नव्हतं की जॉब सोडणं, कोविड काय हेच माहिती नव्हतं, एक्झॅक्टली काय होणार आहे माहिती नव्हतं. सो तेव्हा ती रिस्क घ्यायची का माहिती नव्हतं. बट वेन आय थिंक थिंग स्टार्टेड, लॉकडाऊन संपलं आणि आपण लॉकडाऊन मधनं आय थिंक फेज 2 मधनं बाहेर आलो, तेव्हा आय थिंक आय हॅड टू टेक अ कॉल वेदर मला जॉब जॉईन करायचा आहे का मला काय ते स्वतःचं चालू करायचं आहे. सो स्टील आय टूक अप हिमालया ॲज अ जॉब अँड आय टू दुबई माझं पोस्टिंग होतं. सो मी तो जॉब ऑफर एक्सेप्ट केला, पण आय वॉज स्टील इन टू माइंड्स बिकॉज अगेन मुव्हिंग टू दुबई, माय हजबंड वॉज गोइंग टू बी हिअर आणि प्लस दॅट ऑन्टरप्रिनरशिप करायची होती. सो ते सगळंच होतं. सो आय वॉज व्हेरी अनश्युअर, हॅड लॉट ऑफ डिस्कशन विथ माय पेरेंट्स, विथ माय इन-लॉज, विथ माय हजबंड ऑब्व्हियसली. आणि the best part is that my family has been extremely supportive, both side of my family. So they said की तुला जे करायचंय, we are always there for you. So I literally took pen to paper आणि मी त्याच्यावरती लिहून काढलं प्रोज अँड कॉन्स ऑफ बिंग इन अ जॉब अँड प्रोज ऑफ कॉन्स बिंग इन अन ऑन्टरप्रिनर. आणि त्याचे सगळे लिहून काढले की काय करायचंय काय नाही. ऑब्व्हियसली बोथ ऑफ देम हॅड डिसेंट अमाउंट ऑफ आन्सर्स विच, बट देन आय स्पोक टू माय फादर अँड ही सेड किती करायचं असेल तर आत्ताच वेळ आहे, उशीर करून काय उपयोग नाही. पण कमी होतं. एक्झॅक्टली, एनर्जी लेवल्स कमी होतात तुम्हाला आणि आता ती ड्राईव्ह आहे. आणि त्या सेफ्टी झोन मध्ये तू कम्फर्ट झोन मध्ये एकदा गेलीस की मग ते बाहेर येणं खूप अवघड असतं. आणि आय थिंक इन अ वे आय वुड ऑल्सो की आय एम ब्लेस्ड, आय कॅन टेक दिस लिबर्टी वेअर आय एम एबल टू टचवूड की मी माझे ड्रीम्स परस्यू करू शकते थँक्स टू माय हजबंड अँड माय फॅमिली. नाही तर बऱ्याच लोकांना ही ऑपॉर्च्युनिटी येत नाही. सो आय थिंक आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. सो ते मी घेऊ शकले होते, माझ्याकडे इच्छा होती करण्याची. आणि आय सेड दॅट वाय नॉट टेक द रिस्क ॲपेटाईट आहे. ॲट द मोस्ट काय होईल, करूया तर नाही चालणार, यू कॅन ऑलवेज कम बॅक टू द जॉब. ऑल्सो आय एम द काइंड ऑफ पर्सनॅलिटी वेअर आय लव्ह टू ट्राय थिंग्स अँड से की मी केलं आणि चाललं नाही. पण आय डोंट लाईक टू से दॅट अरे मला करायचं होतं आणि मी केलं, मग तर तसंही फेल होणार आहे ना. एक्झॅक्टली. पण करून
करून झालं fail तर at least व्हायला. वाटतं की आपण ट्राय तरी हा केलं. करून फेल होणं So बेटर I think that was a motivation enough. And then I quit Himalaya also to start the brand. पण तेव्हा काहीच माहिती नव्हतं की काय करायचंय. सो त्याच्यानंतर 3-4 महिने मी ऍक्च्युली ब्रेक घेतला कारण वॉज कंटिन्युअसली वर्किंग फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड. मग स्पेंड टाइम विथ माय फॅमिली आणि मग 2023 मध्ये स्टार्टेड वर्किंग ऑन दी आयडिया, व्हॅलिडेशन केलं की काय बनायचंय काय नाही. खूप लोकांशी बोलले, स्टार्टेड गोईंग विथ ऑन्टरप्रिनर मीटअप्सला जायला लागले. पर्सनॅलिटी वाईज एम अ व्हेरी रिझर्व पर्सन. मी अशी नाही खूप वाटत. एक्स्ट्रोवर्ट नाहीये. नाही वाटत आय आहे. थिंक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आय इव्हॉल्व्ड एज अ पर्सन. पण बिकॉज इन अ जॉब कसं असतं ना, यू नो द पीपल, यू नो हू यू हॅव टू प्रेझेंट टू, काय बनवायचंय काय नाहीये. And you can not go and randomly start talking with people. एक्झॅक्टली As an इथे when you entrepreneur, you become need that. entrepreneur, you have to, if तुम्ही बोलला नाही तर तुम्ही काहीच नाही करू शकत. संपलं. सो ऑन्टरप्रिनर मीटला जायला पण आधी असं वाटायचं की अरे कसं काय जाऊ जाऊ? मी, काय करू मी. पण मग स्टार्टेड टेकिंग दोज रिस्क, जायला लागले, बोलायला लागले. अँड देन रिअलाइज दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. मग ते थोडंसं वेट आउट केलं खूप लोकांकडनं की व्हॅलिडेशन करून घेतलं की दिस इज माय आयडिया, दिस इज व्हॉट आय Correct. वॉन्ट टू डू. अ लॉट ऑफ पीपल सेड इट विल नॉट वर्क, अ लॉट ऑफ पीपल सेड हे चेंज करायला पाहिजे. काय काय लोक म्हणाली की नाही दिस विल वर्क. But I think I just followed my passion of what I wanted to do. I decided कि I'm going to give my 200% in this Wow. for this number of years. आणि मग त्याच्या पुढे बघू काय होतंय नाही होते. And that's how then whole of 2023 we worked on formulations, FDA approvals करून घेतले. I have a mentor who works with me, डॉक्टर तांबे म्हणून आहेत, जे आयुर्वेदाचे एक्सपर्ट आहेत, ते माझ्याबरोबर काम करतात. बोथ ऑफ अस वर्क टुगेदर. आम्ही फॉर्म्युलेशन्स अप्रूव्ह करून घेतले आणि 2024 जुलै एंड इज वेन वी लॉन्च द वॉल्यूम कंपनी Wow. ऑनलाईन. त्याच्या आधी सगळं काम करून घेतलं. आणि अगेन एव्हरी डे इज अ लर्निंग स्टेप, राईट. तुम्ही नवीन काहीतरी रोज शिकता. स्टार्टिंग फ्रॉम की वेबसाईट कशी बनवायची, कुणाकडे जायचं, वेबसाईटमध्ये काय काय ई कॉमर्स लागतं, पाहिजे का नाही, या ते एव्हरीथिंग. सगळं माहिती पण नव्हतं कारण का जॉबमध्ये हे तुम्ही कधी शिकतच नाही. बरोबर सो आहे. इनिशियली आय मेड माय ओन वेबसाईट, बेसिक वर्डप्रेस मध्ये बनवली, त्याची काइंड ऑफ एक बॉडी फ्रेम बनवली. देन आय रीच्ड आउट टू समबडी आणि सेड की हे असं माझं इच्छा आहे की मला असं बनवून घ्यायचंय. सो दॅट गाय हेल्प मी बिल्ड माय वेबसाईट. अँड मग वन स्टेप ॲट अ टाइम, बरोबर. प्रोडक्ट्स काय करायचे, मग त्याच्या मागचं सगळं तुला यु नो ब्रँड कसा, लोगो कसा, ब्रँडिंग कसं, पॅकेजिंग कसं, इट्स लाईक अ लॉट ऑफ थिंग्स विच वी हॅड टू वर्क ऑन. अँड देन इव्हेंच्युअली वी लॉन्च्ड. आणि मग एव्हरी डे यू गेट अप टू अ न्यू प्रॉब्लेम. पण आय थिंक इट्स अ व्हेरी सॅटिस्फाईंग जर्नी. मजा येते खूप, पण ॲट द सेम टाइम इट्स अ रोलर कोस्टर राईड. Absolutely, but you know what? You are an amazing inspiration and motivation to a lot Thank of entrepreneurs who are watching this podcast. Why? Because definitely बघ जॉब लाईफ मधनं ऑन्टरप्रिनरशिप सुरू करणं मी पण केलं, खूप अवघड असतं. येस. कारण का यू ऑलवेज हॅव दॅट सेफ्टी रोप वेअर यू नो की चल ठीक आहे का पैसे येत आहेत. या कारण का ऑन्टरप्रिनरशिप फिल्ड विथ अनसर्टनिटी. ऍब्सोल्युटली. प्रोडक्ट्स विकले नाही गेले मग काय करायचं असं नसतं की कुठलाही दिवस काय, बिकॉज यू हॅव टू टेक अँड ग्रॅब एव्हरी ऑपॉर्च्युनिटी. बट काय काय गुड रिव्ह्यूज पण आम्हाला आलेले आहेत फॉर वॉल्यूम कंपनी. ते काय काय क्लायंट्स बाबतीत ज्यांनी वापरले, तर ते जरा जर शेअर करू शकलीस आमच्या बरोबर तर छान होईल. सो अगेन लाईक आणि यू कुठले सेड, कुठले प्रोडक्ट्स आहेत? सॉरी, स्टार्ट विथ सो वी लॉन्च्ड विथ 2 हेअर ऑइल्स. एक ब्राह्मीचं हेअर ऑइल आहे आणि एक कडीपत्त्याचं हेअर ऑइल आहे. बोथ आर ऑइल्स आर मेल लाईट वेट, फिमेल दोघांना. युनिसेक्स प्रोडक्ट्स आहेत, चाइल्ड फ्रेंडली आहेत. माझे nieces अँड नेफ्यूज वर ऑल्सो लाईक 4 आणि 5 आणि 6 वर्षाचे पण आमचे ऑइल्स वापरतात. सो आय थिंक दे आर ॲब्सोल्युटली सेफ. Reason why 2 oils, because we have focused more on purely on density, thickness, volume. जे ब्राह्मीचं तेल आहे ते प्युअरली त्याच्यासाठी आहे. बिकॉज अ लॉट ऑफ पीपल कमेंट से की आम्हाला ना केस वाढायचं तेल हवं. बरोबर आहे. हा. आणि देर आर लार्जर पॉप्युलेशन विच सेज की नो की मला खूप डॅन्ड्रफ आहे, मला खूप खाज येते आणि मला इचीनेस येतोय, तर काय. सो देन वी थॉट ऑफ मेकिंग वन मल्टी फंक्शनल ऑइल विच वर्क्स लार्जली ऑन डॅन्ड्रफ, इचिंग प्लस हेअर ग्रोथ, हेअर फॉल कंट्रोल करतं. पण कधी कधी बऱ्याच लोकांना डॅन्ड्रफचा काहीच प्रॉब्लेम नसतो आणि ते म्हणतात की आम्हाला फक्त केसाचा मेंटेनन्स हवा आहे किंवा फक्त केस वाढवण्यासाठी हवा आहे. So hence we made these 2 variation. Brahmi is focused on growth आणि Kadipatta is largely multifunction. Dandruff, itchiness सगळं काम करतो. Then we launched second product which is a hair spray. नीम, पलाश आणि ॲलोवेरा हे 3 स्टार इन्ग्रेडियंट्स आहेत. इट्स कम्प्लिटली वॉटर बेस्ड हेअर स्प्रे आहे आणि इट इज प्रायमरीली फॉर काय आपण म्हणतो ज्या लोकांना खूप केस तुटतात, ब्रेकेज होतं, त्यांच्यासाठी आहे. किंवा तुमची फ्रीज कंट्रोल करतं, किंवा तुम्हाला खूप घाम येतो आणि तुम्हाला केस धुवायला वेळ नाहीये. सो लाईक अ सबस्टिट्यूट फॉर ड्राय शॅम्पू जे म्हणतो ना आपण, पण हा वॉटर बेस्ड आहे. सो तुम्हाला स्कॅल्प वरती डायरेक्टली मारायचा आहे आणि ऑन द लेंथ ऑफ युअर हेअर. थोडंसं आम्ही त्यात फ्रेग्रन्स घातलाय टू मेक यू फील लाईक अ नाईस हेअर फ्रेग्रन्स, पण इट्स वॉटर बेस्ड सो इट विल नॉट लास्ट, खूप वेळ टिकत नाही एखादा ऑइल बेस्ड फ्रेग्रन्स कसा असतो तसं. पण केस न धुता धुण्याचं फिलिंग जे म्हणतो ना,
त्या ते बेस्ट spray प्रोडक्ट मिळते. वाटतोय मला तर हा Yes. तर हा. आणि मग केसावरनं तो पण मारायचा आणि इट्स नाईस आणि यू कॅन यूज इट एन नंबर ऑफ टाइम्स इन द डे. सो फ्रँकली स्पीकिंग मी जिम झाल्यानंतर मी केसाच्या वरती मारते, स्कॅल्प वरती मारते, बरोबर कारण आहे, का कारण हेअर वॉश एवढे नाही लांब करायचं केस मी रोज धुत नाही एक्झॅक्टली आणि धुवायला कंटाळा पण येतो आणि नॉट द बेस्ट यू शुड नॉट इव्हन वॉश युअर हेअर टू ऑफन. डेली. सो तो एक आहे. आणि मग लास्ट इयर वी लॉन्च अ स्कॅल्प स्क्रब विच अगेन इज फोकस्ड ऑन क्लिनिंग युअर स्कॅल्प. स्क्विकी क्लीन मी म्हटलं तसं पोल्युशन, स्वेट, इन्फ्लेमेशन, डॅन्ड्रफ, तो फ्लेक्स पण काय पण परफेक्ट वाटतोय. आणि हार्ड वॉटर जे काय सगळं तुझं स्कॅल्प स्क्विकी क्लीन होतं. सो वी लॉन्च द दॅट. ॲप्रिकॉट वन का? नाही, शिकेकाई स्कॅल्प शिकेकाई स्क्रब आहे. scalp आहे. अगेन वी ट्राय टू गेट दीज आयुर्वेदिक इंग्रेडियंट्स विथ द कॉस्मेटिक टच आणि Amazing. त्याच्यामध्ये एक्सफोलिएटर म्हणून आम्ही वॉलनट शेलचे हा कर्नल्स वॉलनट वापरले. आणि आता जस्ट 3-4 महिन्यापूर्वी वी लॉन्च शिकेकाई हेअर मास्क. अगेन इट्स फॉर डीप कंडिशनिंग. तुमच्या केसाच्या लेंथ वरती लावायचं इथे छान 10-15 मिनिटं सोडायचं आणि वॉश. So I'm going to actually give out one hack on this podcast. What I do is that लुकिंग इन द कॅमेरा. मी केसाला तेल लावते छानपैकी स्कॅल्प वरती आणि लेंथ ऑफ द हेअर वरती. आय लेट दॅट ऑइल सिट फॉर अबाउट 30 मिनिट्स. मी माझे दोन्ही ऑइल्स ऑल्टरनेट करते. सो मी कधीतरी ब्राह्मी लावते, कधीतरी कढीपत्ता लावते. सो आय ऑल्टरनेट बिटवीन बोथ ऑफ देम. मग मी माझं हेअर मास्क घेते. 30 मिनिटं झाल्यानंतर मी हेअर मास्क फक्त माझ्या लेंथ वरती लावते अँड लार्जली टुवर्ड्स द ड्राय एंड्स ऑफ माय हेअर. आणि ते मी 15 मिनिटं सोडते. म्हणजे तेल लावलेल्या केसांवरती मी मास्क लावते. देन आय सिट ऑन इट फॉर 15-20 मिनिट्स. देन आय गो इन टू द शॉवर आणि मी फक्त शॅम्पू करून छान माझे केस धुवून टाकते. माझे केस मक्खन सारखे सॉफ्ट होतात. वाव. आम्ही Yeah. मुलं पण करू शकतात ना हे? ऍब्सोल्युटली सगळे Okay. करू शकतो. Guys, and you don't take it seriously because she is not an influencer, she is a hair scientist. So if Yes. a hair scientist is giving you a hack, तर नक्की वापरा. तुम्ही नक्की हे ट्राय करा and you should get back to me and write to me saying if this really worked for you guys. Absolutely. Share it with your friends. सगळ्यांना सांगा हे फुकट देतोय आम्ही हे ज्ञान. मला एक सांग, आता बिगेस्ट स्कॅम हेअर केअर मध्ये काय वाटतं तुला? म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की जे हेअर सलॉन्स आहेत ते थोडंफार जास्त स्कॅमी वाटतं मला कधी कधी, की हे प्रोडक्ट घे, ते प्रोडक्ट घे आणि मग ते बिलं वाढवायची आहेत फक्त. किंवा तुझ्यामध्ये काय वाटतं? आय थिंक हे स्कॅम शब्द प्रॉबेबली थोडासा चुकीचा असं मी म्हणू शकेन. इट इज मोर ऑफ मार्केटिंग बिकॉज एखादा सलॉन इज टाईड अप विथ अ सर्टन ब्रँड. बरोबर आहे. सो द होल आयडिया इज की ब्रँड वॉन्ट्स दॅट सलॉन टू डू मोर अँड मोर बिझनेस फॉर. हा. आणि दे ऑल्सो हॅव इंटरनल इन्सेंटिव्ह बरोबर सलॉन आहे. आणि हा, ब्रँड जे काय बरोबर आहे आहे. ते. सो फॉर एक्झाम्पल बिफोर आय स्टार्टेड माय ओन ब्रँड आय गो टू अ सलॉन आणि मी सलॉन चेअरवर बसणार आणि मग लोक मला म्हणणार मॅडम तुमचे केस खूपच ड्राय आहे, तुम्ही हेअर स्पा नाही का करून आणि तेव्हाच त्यांच्याकडे ऑफर असते. मग तिकडे ऑफर जास्त पण मला असते आणि मग वाटतंय. ते तुला सांगतील की नाही तुम्ही या ब्रँडचं तुम्ही हे करा आणि मग तुम्ही ना रेग्युलरलीच यायला पाहिजे. हा. मग तुम्ही आमचं सबस्क्रिप्शन घ्या. हा. मग कसं मग तुम्ही तुम्हाला दर points पण महिन्याला येऊ मिळणार. शकतो. पॉइंट्स पण मिळणार. आणि- तेव्हाच पॉइंट्स असतात आणि मग त्यांच्याकडे. तेव्हा बिकॉज इन द सलॉन अँड समबडी इज टेलिंग यू तुम्हाला ऑलरेडी थोडीशी इन्सिक्युरिटी असते. एक्झॅक्टली. तुमचा कॉन्फिडन्स थोडा कमी झाला बिकॉज कोणीतरी तुला ऑलरेडी येऊन सांगतं खुर्चीत बसल्यानं तुझे केस किती ड्राय आहेत आणि हो फ्रिझी ना. आहेत आणि तुम्हाला ऑलरेडी ते फिलिंग असतंच. ते आपल्याला माहिती आहे. एक्झॅक्ट. हा. सो तुम्ही ते करून घेता आणि ते केल्यानंतर तुम्हाला थोडंसं छान त्या मोमेंटला तुम्हाला खूप बरं वाटतं की माझे केस किती छान झाले. हा. आणि मग वेन यू गो टू पे एट द काउंटर दे विल बी लाईक मॅडम तुम्ही आता हे केलंय ना तुम्हाला हेच सूट होतंय, हा. तुम्ही हेच वापरा. आता हेच तुम्हाला वापरावं लागणार आहे याच्याबरोबर. अँड देन यू गिव्ह इन टू इट. सो प्रायमरी स्पीकिंग यू रिअली नीड टू नो व्हॉट युअर हेअर इज. तुम्हाला खरंच त्याची गरज आहे की नाही. इट इज फील गुड मुवमेंट. तेव्हा वेळी तुम्हाला खूप छान वाटतं बिकॉज द एन्व्हायरमेंट इज सो Correct. प्रोडक्ट सूट होतात, तुमचे केस छान होतात, लो ड्राय केल्यानंतर तुमचे केस शाईन होतात. ते सगळं आहे पण इट्स मोर ऑफ अ मार्केटिंग थिंग. Having said this, some of the products which also some salons suggest, I think काय काय खरंच चांगले असतात. पण आय थिंक मी परत हेच रिआयट्रेट करते की तुम्हाला तुमचं स्कॅल्प जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलं प्रोडक्ट सूट होतंय ते तुम्हाला कळणारच नाही. So I think you have to focus on knowing what your scalp type is. It has to be scalp driven. It can't be hair strand driven. Everybody here typically follows hair strand driven. म्हणजे माझा केस फ्रिझी आहे सो आय विल गो इन फॉर समथिंग. अरे माझ्या फ्रिझी हेअर साठी काहीतरी द्या, माझ्या ड्राय हेअर साठी काहीतरी द्या. पण ऍक्च्युली तुमचं स्कॅल्प काय तुम्हाला माहिती नाहीये ना. प्रोडक्ट्स आर नॉट म्हणजे मेंट फॉर लाईक फ्रिझी हेअर, राईट. फ्रिझी हेअर आहेत पण ते तुम्ही कसे कमी करू शकता. तुम्हाला रूट कॉज कळलं नाही तर तुम्ही कसं करू शकाल. बरोबर आहे. सो या सलॉन्स डू टेंड टू डू दॅट. इट हॅज हॅपन टू मी ऑल्सो. इट स्टील हॅपन्स टू मी. But now that I am on the other side of the, अरे बाबा हे मी हेअर आता मला सांगू नकोस की काय करायचंय. इनफॅक्ट मी सलॉनला मी माझंच तेल घेऊन जाते, मी माझाच शॅम्पू घेऊन जाते आणि सांगते की हेच तुम्ही वापरा आणि माझे केस
अमेझिंग, या या क्या बात आहे. बट मला एक सांग, आणि हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे, सिन्स युअर हेल्थ सायंटिस्ट आय आस्किंग यू. कोविड वॅक्सिन्स नंतर मुलींच्या किंवा मुलांचे केस खरंच गळणं वाढलंय, आणि हा खूप मोठा सर्वे आहे की जे म्हणतात खरं आहे ते. तर डू यू बिलीव्ह इट, आहे का नाही? I don't think so. I would really be able to add anything to this specific point because मी ह्याच्यावरती काही स्टडी केला नाहीये. आणि पण तुझ्या एक्सपिरियन्स मध्ये काय तुझ्या वॅक्सिननी काय होऊ शकतं का नाही होऊ शकत मी ते पण म्हणू शकत नाही. आय हॅड माय ओन ऑब्झर्वेशन्स आफ्टर टेकिंग द वॅक्सिन्स. आय डोंट इव्हन नो इफ इट इज रिलेटेड. पण मला असं कुठे आलं नाहीये, आढळलं नाहीये रादर की हे करून केसाची वाट लागलेली आहे. बिकॉज सी देर आर एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज मयुरेश. एकतर ना तुमची एक्झिस्टिंग कंडिशन किती आहे, कशी आहे, तुम्हाला किती कोमॉर्बिडिटीज आहेत, तुम्हाला कोविड कुठल्या लेवलचा झाला होता, तुम्हाला That's बेसिक होता, true. तुम्ही घरी होता का तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होता, तुम्हाला किंवा इंजेक्शन काय लागलं का, द्यायला तुम्हाला दिलं. ऑक्सिजन लागलं. आय मीन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से. यू कांट पिन पॉइंट एट वन थिंग सेइंग की कोविडमुळे असं होऊ शकतं. देर आर नॉट इनफ स्टडीज ओनली बिकॉज पीपल डोंट इव्हन नो की हा आजार काय होता आधी जेव्हा ते आला पण होता खरं आहे. तेव्हा. हा, सो त्याच्यामुळे या आजाराचंच काही माहिती नाही, त्याच्या साईड इफेक्टचं सांगणं खूप अवघड आहे. सो आय डोंट थिंक सो आय एम इन अ पोझिशन टू आन्सर. बट आय वुड से की कुठेतरी काहीतरी कनेक्शन नक्कीच असू शकतं, पण ते केसाशीच निगडीत आहे ह्याची याची गॅरंटी गॅरंटी नाही. नाही. ओके. पण असं काय एखादं अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे अबाउट हेअर ग्रोथ जे कोणालाच ऐकायचं नाहीये असं, किंवा नोबडी वॉन्ट्स टू हिअर अबाउट दॅट? Hair care is a very slow process. It is time consuming. You need a lot of patience. And the most important thing is consistency हवी आहे. तुम्ही consistent, it's just like a workout. करेक्ट. तुम्ही एक दिवस वर्कआउट केलं तर हम्म. तुमची स्ट्रेंथ नाही बिल्ड होणार आहे. इट कंपाऊंड्स इव्हेंच्युअली, राईट? तुम्ही जे हळूहळू रोज करता, that sits quietly and it shows ki it's working and that's how you build strength. This is something, hair care is something exactly similar. तुम्हाला काही एकच गोष्ट काही एक आठवडे महिने करायलाच हवी आहे, तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. इट्स अ व्हेरी स्लो प्रोसेस. सो तुम्हाला तुमच्या केसाची आणि तुमच्या स्वतःची काळजी घेतल्यावरच कळणार आहे की तुमचे केस आणि तुमची स्किन कशी वागतीये. ओके. आता एक आमच्या फक्त ऑडियन्सेससाठी, जेनझी, मिलेनियर आणि जे बूमर्स आहेत म्हणजे माझ्या आई बाबांसाठी, काय अशा हेअर प्रॉब्लेम्स आहेत जे तू सांगू शकतेस, आणि काय हेअर केअर त्यांनी करावी युझिंग युअर प्रोडक्ट्स, सो दॅट यू नो वी हॅव ऑल द सेगमेंट्स, सो वी क्रिएट दोज काइंड ऑफ ऑडियन्स फॉर यू. ओके. सो फॉर पेरेंट जनरेशन आय वुड से की ऑलरेडी त्यांचे या वयामध्ये केस बारीक झाले असतात, पांढरे तर होतच असतात, यू कांट रिव्हर्स ग्रेइंग. पण जेवढे केस आहेत तेवढे मेंटेन राहण्यासाठी आय थिंक यू कॅन जस्ट डू बेसिक ऑइलिंग रेग्युलरली करा, पौष्टिक जेवण जेव्हा, म्हणजे ट्राय टू हॅव ऑल द न्यूट्रिशन विच इज इम्पॉर्टंट. थोडीशी वॉक जरूर, म्हणजे थोडासा फिजिकल एक्सरसाइज आय थिंक त्या जनरेशननी ठेवायला पाहिजे. आय कीप टेलिंग दिस टू माय पेरेंट्स. आय ऑल्सो कीप पुशिंग माय मदर टू गो टू द जिम. थोडंसं वेट लिफ्टिंग करायला पाहिजे बिकॉज तुमचं मसल डिजनरेशन होतं जसं वय वाढतं. सो आय थिंक फिजिकल एक्सरसाइज, राईट इटिंग आणि बेसिक प्रोडक्ट्स वापरणं, जे तुमचे जसे केस आहेत ते मेंटेन राहतील. आय थिंक फॉर मिलेनियल्स, आय थिंक ऑल द थिंग्स दॅट आय स्पोक अर्लियर, फ्रॉम द राईट यूज ऑफ प्रोडक्ट्स, नोईंग किती प्रोडक्ट्स आहेत, कुठले वापरायचे, आणि लाईफस्टाईल चेंजेस. सो खाणं, पिणं, झोप, स्ट्रेस, व्यायाम, हे सगळे फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, आणि प्लस द राईट प्रोडक्ट्स. आणि फॉर जेनझी आय वुड से की प्लीज स्टॉप बिलिव्हिंग इन टू दिस 7 days, 3 washes, instant growth, overnight visible results, following social media trends blindly. Please know your hair type, please know your scalp type, and buy products which work on your scalp and which work on your hair. Do not run and chase trends which says a miracle hair growth oil, miracle hair serum, किंवा काही पण, किंवा इन्स्टंट रिझल्ट मिळणार आहेत अशाच्या मागे प्लीज पळू नका. तुम्हाला ते आत्ता लक्षात येणार नाही, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू विल रिअलाइज की दिस इज नॉट रिअली हेल्पिंग यू, आणि यू नीड टू बी कन्सिस्टंट, आणि द रिच्युअल नीड्स टू बी सस्टेनेबल इज व्हॉट आय वुड लाईक टू से टू दी ऑडियन्सेस. अमेझिंग, अमेझिंग. जर असा आम्ही तुला एक कसा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की जर तुझ्याकडे 1,000 रुपये आहेत टू फिक्स युअर हेअर, वेअर शुड यू स्टार्ट फर्स्ट, म्हणजे काय करशील पहिलं त्या 1,000 रुपयात?
आय थिंक पहिले तर आय विल ट्राय टू फिगर आउट माझं स्कॅल्प टाईप काय आहे. बटर पेपरचं म्हणा. हा, बटर पेपर करू शकता तुम्ही. तुमचं बटर पेपर पण इज अन ऑप्शन. दुसरं तुम्ही हात पण लावून बघू शकता की हा. तुमचे केस त्याच्यावर एका कळतं ना दिवसात, आपल्याला. सपोज आज मी शॅम्पू केला आणि मी माझे केस धुतल्यानंतर किती लवकर तेलकट होत आहेत, हा. किती लवकर ग्रीझी होत आहेत, स्टिकी होत आहेत. ऑल्सो इट्स व्हेरी सीझनल. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त काळ, थंडीत तुम्हाला वेगळं डॅन्ड्रफ जास्त होणार वगैरे बरोबर आहे, वगैरे, हो. बिकॉज सीझन चेंजेस, युअर हेअर ऑल्सो चेंजेस. त्याच्यानंतर एकदा तुम्हाला ते माहिती पडलं की तुमचं केसाचा टाईप काय आहे, then focus on buying the products which are suitable for your scalp. So for example, मला खूप डॅन्ड्रफ असेल, then focus on clearing your scalp first and then shampoo and then conditioner, जी काय तुमची असेल. If you think की तुमचा स्कॅल्प खूप छान क्लिअर आहे, then basic I would say simple hair care steps literally is that आठवड्यातनं 2 वेळा ऑइलिंग करा. केस 2 ते 3 वेळा, आय वुड सजेस्ट 2 to 3 times max you should wash your hair, बिकॉज जास्त वॉशिंगनी पण तुमचे नॅचरल ऑइल्स रेप होतात. शॅम्पू छान, नॉट नेसेसरी. अगेन दुसऱ्याचं लॉजिक असं, जितकं महाग प्रोडक्ट तितकं तितकं चांगलं. आय थिंक दिस इज अ व्हेरी स्टुपिड लॉजिक. इट इज ऑल अबाउट व्हॉट इन्ग्रेडियंट्स आर गोइंग इन युअर फॉर्म्युलेशन. महाग आहे म्हणून ते चांगलं आहे हे बरोबर नाही आहे. इट इज ऑल अबाउट की त्या प्रोडक्टच्या आत काय जात आहे आणि तुम्हाला सूट काय करते. as something as cheap as 100 rupees can suit your hair, Wow. and as expensive as 2000 rupees might not suit your hair, because what goes in that formulation is what your scalp is going to tell you ki tumhala suit hota hai ki nahi. As simple as that. Shampoo, conditioner, mask depending on तुमचं केसाचं टेक्स्चर कसं आहे. ज्यांचे केस खूप फाईन थिन आहेत त्यांना मे बी कंडिशनरची गरजच नसते. यू कॅन जस्ट डू अवे विथ द शॅम्पू. ज्यांचे केस खूप थिकर आहेत, जसे फॉर एक्झाम्पल माझे, तर मला कंडिशनर किंवा मला मास्कची गरज असते, सो मी लावते. सो आय थिंक कॉम्प्लिकेट नाही करायचंय. जे काय 10 स्टेप रुटीन अँड 15 स्टेप रुटीन, आय डोंट फ्रँकली बिलीव्ह इन टू दिस. आय बिलीव्ह इन टू सिम्पल हेअर केअर. 3-4 प्रोडक्ट्स घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही आठवड्यातले हे 2 दिवस लावा, शॅम्पू कंडिशनर करा. आणि ऑल्सो जे लोक खूप सारे हीट स्टायलिंग, टूल टायलिंग करतात, आय थिंक लिमिट युअर सेल्फ टू डुईंग दॅट. एव्हरी डे यू डोंट नीड टू ब्लो ड्राय युअर हेअर. बरोबर. एव्हरी डे यू डोंट नीड टू कर्ल. बट देर आर, अगेन मी असं म्हणते आणि लोक परत जम्प करतील, अरे माझं प्रोफेशन वेगळं आहे आणि मला रोज ब्लो ड्राय करावं लागतं, आणि दॅट इज फाईन. इट्स अप टू यू. तुमचं ऑक्युपेशन काय आहे, तुम्हाला किती डॅमेज करायचंय. आय वुड से एव्हरीथिंग इन कंट्रोल इज गुड फॉर युअर हेअर. ट्राय टू हॅव अ बॅलन्स. म्हणजे सारखेच कलर केलेत, सारखेच स्मूथनिंग केलंय, सारखेच सिस्टीन केलंय, मी आठवड्यातले 5 वेळा माझे केस धुतेच आहे, मी तेलच नाही लावत आहे, मी जंकच खाते. सो फिगर आउट व्हॉट वर्क्स फॉर यू अँड गेट अ बॅलन्स ऑफ थिंग्स. But holistically speaking, focus on your lifestyle, add on the products, and try to keep it as simple as possible. An important question, viral. कारण का from a lot of guys, even I, do hair wax and hair gels actually damage your hair over a long term? I think over a period of time, yes, they would, because hair wax eventually तुमच्या केसाच्या स्टँडला चिकटून राहतो. आणि if you're using it for like 10 years or so, eventually तुला केसावरती फरक दिसायला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, यू माइट स्टार्ट ग्रेइंग सूनर, और तुझं टेक्स्चर बदलू शकतं. आणि दिस इज ऍप्लिकेबल फॉर एनी प्रोडक्ट, फ्रँकली स्पीकिंग. आता जर का मी स्मूथनिंग वर्ष करतच राहील तर माझे केस खराब होणारच आहेत. सो एनिथिंग इन एक्सेस इज ऑलवेज बॅड अकॉर्डिंग टू मी. सो आय थिंक इफ यू आर गोइंग आउट अँड तुम्हाला कुठली तरी नाईस डेट वर जायचंय, किंवा छान पार्टी आहे, किंवा आज जस्ट तुम्हाला पॅम्पर करायचंय स्वतःला. when I say pamper your hair, so you go to a salon, get yourself a nice wash, get a nice massage, आणि मग तुम्ही स्टायलिंग केलंय just to feel good is sometimes it's fine. It's nice. Okay. Yeah. Perfect. So, okay, so now we are coming to a rapid fire section. Yes. Okay. So quick rapid fire questions. You just have to answer them, and then we'll have another interesting section that we've got up. ठीक है. Pune or global exposure? What shaped you more? I think both. Both. Pharma or real world learning? What do you trust more today? Real world learning. Real world. L'Oreal or Himalaya? Where did you learn more? I was working in L'Oreal for a very long time. In terms of the number of years I worked with them, Himalaya was a very short stint because I joined Himalaya and then I quit Himalaya to start my own brand. But both of them have their own USPs. So yeah. So both. Mostly. Hair oil or hair serum? I am a hair oil girl. Amazing. Ayurveda or active ingredients? Both. Early mornings or late night hustle? For you? Early morning or late night? Hustle. You're a early morning person or a late night person? Depends. I'm both. Since you're an entrepreneur.
लेट पण झोपतो आणि लवकर पण तुम्हाला उठतो. बेसिकली ऑप्शनच नसतो. तुम्हाला कुठला तरी प्रॉब्लेम कधी येऊ शकतो. माझं तर 2ला झोपायचं, 7ला उठायचं, काय ऑप्शनच नाही. एक्झॅक्टली. मोस्ट ओव्हररेटेड हेअर ट्रेंड टुडे. चेजिंग अ मिरेकल ग्रोथ ऑइल. वन ingredient you absolutely swear by. तशी खूप आहेत. तरी एक other ingredient for your hair care. कढीपत्ता. कडीपत्ता. One ingredient you think is overhyped. आयुर्वेदामध्ये का कॉस्मेटिक मध्ये? काही पण. तुला सध्या असं- कॉस्मेटिक मध्ये सगळीकडे हायलोरॉनिक चाललेलं आहे. अच्छा, काय असतं हायरॉनिक? हायलोरॉनिक ऍसिड इज Oh. इन्ग्रेडियंट. पण Okay. अगेन इट्स नॉट बॅड, इट्स गुड. पण जास्ती झालं तर खूप झालं आता. म्हणजे आता मला ऐकून बोर झालेलं आहे. सगळ्यात हायलोरॉनिक घालतात आता. ठीक आहे. जसं की आता प्रोटीन झालंय ना सगळीकडे. हा, सगळ्यामध्ये प्रोटीन सगळ्यामध्ये पाहिजे प्रोटीन. तुम्हाला. जसं आमच्या टेक मध्ये सगळीकडे AI. तसं सगळीकडे तसं ते प्रोटीन. सगळं म्हणजे दह्यात प्रोटीन, आता भाजीत प्रोटीन येतं भाजीत राहिलंय. प्रोटीन, हा, आता सगळं सगळं प्रोटीनच राहिलं आता सगळं. ठीक आहे. आता नाव वी कम टू ट्रूथ ऑर डेअर. ओके, ट्रूथ ऑर डेअर. ट्रू. Truth. Have you ever used a product personally and later realized it wasn't actually good? येस. Yes. Truth or dare? डेअर. Okay. Uh, rate your own teenage hair routine from 1 to 10. अँड 10 being good or bad? Good. 1 being bad, 10 being good. Teenage, I think 6. 6. Okay. Hair. Because I didn't know what hair care routine back then was. Yeah, nobody knew. कोणाला केस माहिती चांगले होते पण. केस चांगलेच होते. सो असं रुटीन असं काय म्हणजे काय नव्हतंच. Okay. Truth or dare? ट्रूथ. Okay. What's one brutal truth about entrepreneurship nobody talks about? आय थिंक ऑन्टरप्रिनरशिप खूप ग्लॅमराईज केलेली आहे. जी की बाहेरून खूप ग्लॅमराईज वाटते. खूप भारी वाटतं लोकांना. पण ती आतून तेवढीच नाही आहे. नाही. आय गेस यू नो इट. Absolutely. भयंकर कष्ट करावे लागतात. आणि दॅट इज द फन पार्ट. तुम्ही कष्ट नाही केले तर यू आर नॉट गोइंग टू अचीव्ह व्हॉट युअर ड्रीम्स आर, राईट? Yeah. पण लोकांना असं खूप वेळा लोक मला म्हणतात, वाव केतकी युअर लाईफ इज सो अमेझिंग. या इट जस्ट खूप साऊंड्स ग्लॅमराइज्ड अमेझिंग. आहे. हा. पण प्लीज स्टेप इन टू माय वर्ल्ड अँड सी की कसं, नॉट ओनली माय वर्ल्ड, एनी Any ऑन्टरप्रिनर फॉर entrepreneur. दॅट Yeah, मॅटर. yeah, yeah. की खूप म्हणजे जग वेगळं असतं. जसं दिसतं तसं नसतं ना, ते तसं आहे. Truth or dare? देअर. Show the worst hairstyle phase you ever had. आहे का एखादा फोटो वगैरे आपल्याला, आपण इथे असं लावू शकतो समोरच? नाही, मी असं कधी क्रेझी काही केलंच नाहीये. पण आय थिंक जसं मी आधी म्हणाले की मी खूप केसांवरती कलर एक्सपेरिमेंट केलेला आहे. हा. And I think I could probably do that then only. Then Ata, if you ask me, I think I will not bleach my hair. I will not go crazy purple, red, browns. Okay. If you had to survive with only one hair product for life, what would it be? For life, For life. एकच. I think shampoo. कारण मी तुला सांगते, कारण मी एकच मला वापरायचं असेल तर माझे केस मला धुवायच लागतील आणि खूप घाण जाईल माझ्या केसामध्ये आणि बाकीचे shampoo. फॅक्टर्स खूप आहेत. सो माझा स्कॅल्प आणि मी शॅम्पू वापरीन. पण अदरवाईज आय वॉज कॉन्फ्लिक्टेड बिटवीन ऑइल आणि शॅम्पू. शॅम्पू. पण आय थिंक एवढं घाण व्हायला केस धुवायलाच पाहिजेत मला, सो शॅम्पू. ठीक आहे. हॅव यू एव्हर फेल्ट इनसिक्युअर अबाउट युअर ओन हेअर? Absolutely, yes. ऑलवेज. Always आता नाही. नाही. hair goes in different phases, right? In your childhood, your hair is just amazing. मग कॉलेजमध्ये येता आणि मग life happens and stress happens. So I have gone from very thick hair to very thin hair, where I started doubting my own routine. Wow. की मी करती काय आहे आणि माझे केस एवढे काय. इज द फॅक्ट दॅट मी माझे केस सारखे गोळा करायचे माझ्या खोलीमध्ये. आणि माझा नवरा मला म्हणायचा, काय सारखे तुझे केस तू गोळा करतेस? आणि आय वॉज लाईक, आय एम स्ट्रेसिंग अबाउट द फॅक्ट दॅट की मला एवढा स्ट्रेस होतोय माझ्या केस वाढण्याचा. Okay. Yeah, I mean, That was okay, I'm of like course. any other normal girl out there who goes through her own problems of hair care, and I've been through that, and I think that journey itself has shaped me to where I am today and what my brand is and what my hair looks today. Amazing. Now we come to a Mythbusters section. ठीक है. Hair oil can permanently stop hair fall. Myth or fact? Myth. Myth. Cutting hair makes it grow faster. Myth or fact? I would say it's more inclination towards a fact, because केस ट्रिम करणं वारंवार फ्रिक्वेन्सीनी गरजेचं आहे. बिकॉज यू नीड, बिकॉज केसा आपल्याला एंड्स ड्राय होतात, स्प्लिट एंड्स येतात. स्प्लिट एंड म्हणजे एका केसाला दुसरा केस येतो तेव्हा त्याची वाढ थांबते केसाची. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का रेग्युलरली तुला केस मेंटेन करायचे असतील तर तुला ट्रिम करणं खूप गरजेचं आहे. Okay.
एक्सपेन्सिव्ह शॅम्पू मीन्स हेल्दियर हेअर. Bullshit. मिथ ऑफ फॅक्ट. नॅचरल प्रोडक्ट्स आर ऑलवेज सेफर. Not necessarily. नाही. डॅन्ड्रफ डायरेक्टली कॉजेस हेअर लॉस. It can, absolutely. या फॅक्ट आहे. Fact. वॉशिंग हेअर डेली डॅमेजेस इट. येस, डेली काही पण केलं तर होणारच ना. म्हणजे आता अगेन इट डिपेंड. जनायचे डेली माझ्यासारखे लांब केस धुवायला खूप वेळ लागतो आणि मी कसं वॉश करते डिपेंड आहे. जर का मी जेंटल क्लेन्झर वापरला तर ठीक आहे, पण मी हार्श शॅम्पू वापरला तर इट्स गोइंग टू अफेक्ट माय हेअर. नाव देर कुड बी कॉन्फ्लिक्टिंग क्वेश्चन की मुलं केस रोजच धुतात, पण मुलांचे केस छोटे असतात जनरली लेंथ मध्ये. बरोबर आहे. ते आंघोळीला जातात, ते पटकन धुवून येतात, जो फारसा त्यांना फरक पडत नाही. पण मुलींचे केस लांब असल्यामुळे त्यांना रोज धुणं इट्स अकॉर्डिंग टू मी थोडंसं डिफिकल्ट आहे. ग्रे हेअर कॅन बी रिव्हर्स्ड युझिंग हेअर ऑइल अँड हेअर सीरम. नाही, फॉल्स. सी, एकदा तुमच्या केसातलं मेलॅनिन जायला लागलं की ते परत नॅचरली रिस्टोर नाही होऊ शकत. Until somebody comes with some ढासू टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. माझ्याकडे एक तेल आहे, सांगेन तुला आफ्टर दिस. मला पण सांग, मला पण स्टडी करू देत मध्ये. नक्की सांगतो तुला. हार्मोन्स अफेक्ट ओनली वुमन्स हेअर हेल्थ. नाही, इट कॅन अफेक्ट मेन हेअर एज वेल. इफ यू आर इट इज मुलींचे जास्त आपण बोलतो, देर इज लॉट ऑफ अवेअरनेस, बट मेन ऑल्सो गो थ्रू देअर ओन सेट ऑफ इश्यूज आणि त्यांच्यामुळे पण केस बॉल्डिंग इज द मोस्ट आय मीन कॉमन थिंग इन मेन, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुला पुरुषांना होऊ शकतं. इफ युअर पेरेंट्स हॅव हेअर लॉस नथिंग कॅन हेल्प यू. म्हणजे काय? म्हणजे की तुला पूर्ण हेअर लॉस होणारच आहे असं नाही, असं काही नाही. असं काही नाही. म्हणजे हेरिडेटरी असतं थोडंसं हेअर लॉस. बॉल्डिंग बॉल्डिंग असेल खूप, म्हणजे माझ्या वडिलांना, वडिलांच्या वडिलांना, त्यांच्या वडिलांना, तर इट रन्स इन युअर फॅमिली. पण होईलच नाही, पण चान्सेस ऑफ बॉल्डिंग आर हायर. ओके. व्हॉट्स दॅट वन हॅबिट सायलेंटली डॅमेजिंग ऑलमोस्ट एव्हरीवन्स हेअर? क्विक फिक्सेस. ओके. आणि इन्स्टंट फीडबॅक. Instant feedback and quick fixes. Okay. Can gym And this is also because of the trends and social media that is showing to you. It's become all front approaching now. त्याच्यामुळे जास्त व्हायला लागले. पेशन्स मी म्हणला ना, पेशन्सच नाहीये लोकांना. बरोबर. Can gym supplements affect hair loss? अगेन डिपेंड्स. काय घेतोय त्याच्यावर, काय घेतोय आणि तुमचा केस कुठल्या लेवलवर आहे आणि काय प्रॉब्लेम आहे तुमच्या केसाचा. Why do some people have amazing hair in spite of they don't use anything? I think largely genetics. Genetics play a huge role. त्यांचे जस्ट केस सुंदरच असतात. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, शी इज इन द सेम एज लाईक माइन. तिचा एक केस पांढरा नाही झालेला आहे. वाव. आणि अगेन्स्ट माझे भरपूर केस पांढरे झालेले आहेत. आता ते दिसत नाहीत कारण का मी कलर केलेले आहेत, पण इट्स जस्ट जेनेटिक्स. वाव. आणि ती काही वेगळं नाही करत माझ्यापेक्षा. अच्छा. आमचं लाईफस्टाईल इज प्रिटी मच सिमिलर. Which generation has the worst hair health according to you? Gen Z. Gen Z? Worst? काय Gen Z? If you could ban one beauty trend forever, what would it be? Chasing trends and running behind miracle hair growth oil serum. Absolutely. तर अमेझिंग झाला हा पॉडकास्ट केतकी. आय थिंक यू हॅव सो नाईसली सायंटिफिकली आणि तुझं नॉलेज शेअर करून हा खूप अमेझिंग पॉडकास्ट झालेला. म्हणजे आम्हाला खरंच इट वॉज फन डिस्कसिंग अबाउट हेअर. थँक्यू सो मच मयुरेश फॉर हॅव्हिंग मी ऑन काय बोलताय. खूप मजा आली. आय थिंक जसं आपण आधी बोलत होतो की बऱ्याच लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात आणि इट इज जस्ट अबाउट प्रोडक्ट्स, पण त्याच्या मागचं काय कारण असू शकतं, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आय थिंक ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी अँड डिस्कसिंग ऑल दीज टॉपिक्स ओपनली. खूप मजा आली बोलून आणि आय होप दिस हेल्प्स. तो तुम्हालाही काही प्रश्न असतील केसांबाबतीत, व्हॉल्यूमच्या प्रोडक्ट्स बाबतीत, त्यांची वेबसाईटची लिंक, त्यांच्या इंस्टाग्राम लिंक आम्ही टाकू. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतील, इफ यू आर इन्स्पायरिंग टू बी लाईक केतकी, जर तुम्ही त्या पण डोमेनमध्ये बघत असाल तर डेफिनेटली डू कमेंट. वी विल ट्राय टू गेट मॅक्सिमम क्वेश्चन्स आन्सर्ड बाय हर. सो थँक्यू केतकी वन्स अगेन. एकदा पॉडकास्टवर कॅमेरात बघून सांगशील की आम्हाला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट तुला कसा वाटला तेवढं त्यांना सांगशील. थँक्यू मयुरेश फॉर हॅव्हिंग मी. खूप मजा आली मला या विषयावरती बोलून. आणि जरूर तुम्ही आमचं पेज चेकआउट करा, आमची वेबसाईट चेकआउट करा. वी गॉट सम वंडरफुल प्रोडक्ट्स. यू कॅन रीच आउट टू मी डिरेक्टली ऑन आयदर ऑफ आवर इंस्टाग्राम हँडल्स. आय एम ऑलवेज ओपन टू आन्सर टू एव्हरीवन डीलिंग विथ ऑल देअर हेअर प्रॉब्लेम्स. आणि काय बोलत्यावरती असेच मयुरेश नेहमी खूप इंटरेस्टिंग लोकांना आणत असतो.
सो प्लीज कीप सबस्क्रायबिंग टू हिज चॅनल एज वेल, कारण का तुम्हाला माझ्यासारख्या अजून खूप ऑन्टरप्रनर किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीतील लोकांना तो आणतो आणि गप्पा करतो, त्यांच्याशी त्यांची खूप माहिती देतो. सो आय थिंक स्टे ट्यून फॉर मोर. आणि आपण लवकरच काहीतरी या हेअर याच्यात आपण काहीतरी एक्साइटिंग करणार आहोत, तर त्यासाठी पण आय थिंक वी Yeah, कॅन सी समथिंग कमिंग अप. something. So stay tuned. स्टे ट्यून फॉर दॅट. Thank you. थँक्यू.